सामन्याच्या दिशेने वळतोय. माझ्यासोबत समालोचन कक्षात जॉईन झालेले आहेत गोपी जाधव सर. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल सातव आणि त्याच्या सोबतीनं आहे राजू पाटे. मागच्याच सामन्याची जोडी पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केली जाते आलोक 11 कडून. आलोक 11 या संघाने मागच्या वर्षीची एनबी ट्रॉफी जिंकली होती आणि म्हणूनच पुन्हा एकदा या पर्वात सुद्धा तसाच प्रयत्न, तसाच उद्देश, तसंच इंटेन्शन त्यांचं पहिल्या सामन्यात पाहायला मिळालं. पण आता समोर आव्हान आहे दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवलीचं आणि आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत मिस्टर धनंजय भिंताडे. बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत पंचांच्या डावीकडून. सर्कलच्या आतमध्ये फ्लाय स्लिप, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, सर्कलच्या बाहेर वाईड ऑफ, लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असं प्रोटेक्शन सेट केलेलं आहे. फलंदाजीचा निर्णय गती परिवर्तित बॉल होता. स्लो लेग कटर खेळताना कमिट झाले होते. बॉल थोडासा राईज झाला. पहिला बॉल डॉट आला. चांगली सुरुवात होते धनंजयची, चांगली सुरुवात होते दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवलीची. पहिलाच बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये मनीष सर आपण पाहिला तर फुल लेंथ होता आणि अगदी पायावर टाकण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा बॉल आला आणि पहिल्याच बॉलवर राहुल सातवने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू येतोय. धनंजय यांच्या वेगाचं प्रमाण नेहमीच आपण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाहिलेलं आहे आणि आता पहिलाच चेंडू धीम्या गतीने त्यांनी हाताळला. यावेळेस वेग वाढवला. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले होते. ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळालेत, पण आता थोडीशी घाई आणि त्यानंतर नियंत्रणाची कमतरता पाहायला मिळते. पुन्हा एकदा येतोय डॉट. आडव्या बॅटने खेळण्याचा खरं तर प्रयत्न होता. जसा टप्पा पडला पुन्हा बॉल टर्न झाला. फिंगर रोल केले होते राहुल सातवसाठी. धनंजय भिंताडीला माहिती आहे की राहुल सातव कशा पद्धतीने खेळू शकतो आणि त्याच्यासाठी एक वेगळी रणनीती या षटकामध्ये त्याने आखली. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. खातं अजूनही खुल्लं नाहीये. टॅप केले बॉलला. कव्हर पॉईंटला प्रोटेक्शन. सर्कलच्या बाहेरून क्षेत्ररक्षक येईल बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण दुसरा धावासाठी प्रयत्न होते पण प्रयत्न थांबावे लागतील कारण मी ते फक्त एक सिंगल आणि आता तिसऱ्या चेंडूवर धावफलक सुरू झालेला आहे आलोक 11चा. 1 रन विदाउट लॉस. तिसऱ्या चेंडूवरची सिंगल इथे आपण पाहिलं तर राहुल सातवचं खातं उघडते आणि त्याचबरोबर संघाचं देखील खातं उघडते. परंतु प्रामुख्याने पहिली 2 षटकं जी आहेत पॉवर प्लेची तिथे तुम्हाला धावा काढणं गरजेचं आहे. पहिल्या 3 चेंडूनंतर सिंगल आली आहे पण तो आता राजू पाटे एक आक्रमक खेळाडूने त्याच्यावर दारोमदार असणार आहे. डावखुऱ्या हाताचा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. पॉईंट लावला गेला आहे. कव्हर्समध्ये शॉर्ट कव्हर आहे. एक्स्ट्रा कव्हर देखील 38 सर्कलमध्ये. मिड ऑफ आहे. लॉंग ऑन पाहायला मिळतं पण तो लॉंग ऑन आता 38 सर्कलमध्ये बोलवला गेला आहे. डीप मिड विकेट बाहेर पाठवला जातोय. डीप स्क्वेअर लेग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ऑक्शनमध्ये जेव्हा एका खेळाडूवर जास्त रक्कम लावली जाते ती का लावली जाते त्याचं उदाहरण धनंजयच्या वतीने पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत फलंदाजांना बऱ्यापैकी रोखलेलं आहे, जखडून ठेवलेलं आहे. मोठ्या फटक्यांसाठी ते कमिटमेंट आहे पण ते मोठे फटके येतात का? पण या ठिकाणी बघा प्रसंगावधान पाहायला मिळालंय. धनंजय भिंताडेचं फलंदाज सेफ आहे की नाही त्यासाठी आपण येतोय 70 स्पोर्ट्सच्या वॉर रूम मध्ये. क्विक रिॲक्शन धनंजय पाहायला मिळाले आणि आता आनंदाचं वातावरण खेळाडूंच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. पाहूया डिसिजन काय येते. दुसऱ्या धावेसाठी खरं तर प्रयत्न केला गेला. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली. क्षेत्ररक्षकांनी थोडंसं फंबल केलं होतं. त्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु जसा थ्रो केला आणि ज्या पद्धतीने मणीचा तुम्ही उल्लेख केला की प्रसंगावधान दाखवलं इथे धनंजयने आणि यष्टीवर बॉल निश्चितच लागलाय जरूर परंतु आता इथे निर्णय सध्या प्रलंबित आहे. काय करणार या चेंडूवर? संभ्रमाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडणार नाही पण या ठिकाणी फलंदाज सेफ आहे. फलंदाज पोहोचलेला आहे. प्रसंगावधान तर खूप चांगलं पाहायला मिळालं. त्यांनी बॉल हातात घेण्याऐवजी लगेचच बॉलला दिशा दिली स्टंपची आणि बॉल स्टंपवर जाऊन धडकला पण तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. राहुल सातव आणि धनंजय भिंताडे एकाच धाटणीचे खेळाडू आहेत. एकमेकांना बऱ्यापैकी ते ओळखत आहेत पण पहिल्या षटकावर पूर्णपणे नियंत्रण जर पाहिलं तर दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली या संघाचं आहे. 4 चेंडूचा खेळ संपला आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर फक्त 3 धावा धावफलकावर आहे. मागच्या सामन्यामध्ये या दोघांनी अक्षरशः गोलंदाजाची पिसं काढली होती पण आता कुठेतरी गोलंदाज फलंदाजांना ओळखून गोलंदाजीमध्ये आमूलाग्र बदल करून बऱ्यापैकी थोपवण्याचं काम करते. धावसंख्या फक्त 3. बॅचिएज द्विधा मनस्थिती होती फलंदाजाची. विकेटकीपरने प्रयत्न केले. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता. फक्त 1 धाव मिळते पण काही काळासाठी काळजाचा ठोका चुकला होता राजू पाटेचा. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 4.
रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळते हा चेंडू गोल्डन स्पॉटच्या थोडासा पुढे टाकला, कटर होता हलक्यात आणि राजूने खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची कडा घेतली, त्यानंतर अगदी बाल बचावला म्हणायला हरकत नाही आहे. परंतु मनीष सर लाईन ऑफ अटॅक या षटकामध्ये अतिशय चांगला राहिला. धावा खर्च केलेल्या नाही आहेत. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा धनंजयने खर्च केल्यात. स्लो अँड स्टेडी स्कोर पुढे सरकतोय आलोक 11चा. 8 षटकाच्या क्रिकेटमध्ये हे देखील जोपासलं जातं. ऑन साइडला पुल केलंय आणि बॉलला मैदानाच्या बाहेर जसप्रीत बुमराह स्टँडच्या पलीकडे गुल केलंय. बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार 6 धावा. होती या बॉलवर जसा टप्पा पडला तसाच उचलला, विथ बाउन्स केला आणि त्यानंतर आडव्या बॅटने ताकद दाखवली आणि डीप मिड विकेट भेदत असताना हा षटकार टोकला. ही खासियत आहे राहुल सातवची. जेवढा शांत तो खेळ करतो आणि एकदा का त्याच्या रडारमध्ये चेंडू आले की तो आक्रमण करतो आणि त्याचाच प्रत्यय पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आला. जी धावसंख्या रोखली गेली होती शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार वसूल करत एक चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. 10 धावा आलेल्या आहेत, पण तो एकही गडी गमावलेला नाही आहे. धावा जरी कमी आला तरी मनीष सर विकेट राखणं हे देखील महत्त्वाचं आहे. गोपी सर, जबाबदारी तुम्हाला परिपक्व बनवते आणि तीच जबाबदारी राहुलने उचलले. स्वतः कॅप्टन आहेत आणि कॅप्टन्सीचा प्रेशर न घेता शांत संयमित स्वभाव त्यांचा मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता आणि हाफ ट्रॅकरवर त्यांनी खूप चांगली पोझिशन घेऊन चेंडूची नजर पक्की केली आणि त्यानंतर हा षटकार आपल्या संघासाठी प्राप्त केला. जास्त इलिव्हेशन नव्हतं, पॅरलल स्ट्रोक होता, पण ताकद झोकली होती या स्ट्रोकमध्ये आणि त्याचमुळे तो षटकार त्यांनी आपल्या संघासाठी नोंदवला. नवीन गोलंदाज कृष्णा सातपुते. मागच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 10 धावा धनंजय बिंदाडे यांच्या वतीने खर्च झाले आणि त्या षटकाची भरपाई करण्यासाठी आता कृष्णा सातपुते कॅप्टन स्वतः गोलंदाजीसाठी येत आहेत. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये थर्ड मॅन, गली, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ साइडला बॅटची एज, बॉल शॉट थर्ड मॅनला, थ्रो ऑन दी स्टंप, पण तोपर्यंत फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय. 1 धाव वाढेल. धावसंख्या बिनबाद 11. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला संघाचा संघनायक कृष्णा सातपुते. तिथे देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि तोच आत्मविश्वास घेऊन या सामन्यामध्ये उतरत असताना पॉवर प्लेचं षटक घेऊन तो गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू राजू पाटेसाठी अचूकता होती चेंडूवर. एकेरी धाव राजूने घेतली आणि त्याबरोबरच आपण पाहिलं तर 11 धावा. कृष्णा सातपुतेकडे व्हेरिएशन आहे. जेवढा चांगला तो फलंदाज आहे तेवढा चांगला तो गोलंदाज देखील आहे आणि त्यामुळे सध्या त्याचा कारनामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ॲज अ गोलंदाज. सातत्य तर नेहमीच कृष्णा यांचं पाहायला मिळालंय. कित्येक वर्षांचा दांडगा अनुभव आहे, पण आता मागच्या सामन्यामध्ये तो बहारदार खेळ पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आणि म्हणूनच पुन्हा एकदा जबाबदारी गोलंदाजी जे स्वीकारतायत. स्वीप केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक शॉर्ट लेगला बॉलवर पोहोचतायत. बॉल थ्रो करण्याचा थोडासा वेग त्यांचा पाहायला मिळाला. बॉल गॅदर करण्याच्या अगोदरच बॉल थ्रो करायची घाई पाहायला मिळाली आणि त्याचमुळे संधी मिळाली फलंदाजांना. 1 धाव ॲड होईल. धावसंख्या 12. राहुलने यावेळेला प्रयत्न केला होता आउट साइड ऑफ स्टंप शफल होऊन ऑन साइडला एक शैलीदार फटका बनवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु कृष्णाने ते ओळखलं होतं आणि त्यानंतर चेंडूमध्ये थोडंसं परिवर्तन त्याने केलं. 1 धावे मिळते. एका बरोबरच 12वर पोहोचलाय. राजू हा आत्तापर्यंत शांत आहे, जो नेहमी विस्फोटक असतो. 12 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. बॉल डिलिव्हर करण्याची पूर्णपणे तयारी होती, पण राजू यांची तयारी नव्हती, त्याचमुळे डेड बॉलचा इशारा. तयारी खूप महत्त्वाची आहे. आपण परीक्षेला जातो, तयारी महत्त्वाची आहे. आपण इंटरव्ह्यूला जातो, तयारी महत्त्वाची आहे. आपण क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी जातो, तयारी महत्त्वाची आहे. तर ही पूर्वतयारी खूप महत्त्वाची आहे आणि एनबी ट्रॉफीसाठी ती तयारी एकूण एक प्रत्येक पुणेकरांनी केलेली आहे. मग तुम्ही प्रेक्षक असा किंवा खेळाडू. सोपा मौका होता राजूकडे. स्लो बाउन्सर पोझिशन घेतली होती, पण बाउन्सर व्यवस्थित ओळखता आला नाहीये. बॅट आणि बॉलमध्ये कुठलंच इन्व्हॉल्वमेंट नव्हतं. 22ची 1 धाव मिळते आणि धावसंख्या जाते बिनबाद 13वर. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर आला. बॉल उंची होती या बॉलवर, नाकाजवळ आलेला बॉल, तिथून तो खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु कनेक्शन नव्हतं. यष्टीरक्षकांनी थोडीशी चूक केली आणि जिथे धाव मिळूच शकली नसती तिथे 22ची धाव देखील आली. कॅप्टन ऑन स्ट्राईक, कॅप्टन ऑन बॉलिंग ट्रॅक, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. धावसंख्या 13. ऑन साइडला स्वीप केलंय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचे. घाई करताना पाहायला मिळाले. क्रिकेटच्या मैदानामध्ये घाई करून चालत नाही. बॉल जाते स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा राहुलच्या वतीनं 4 चौकार.
क्षेत्ररक्षकाचा अंदाज थोडासा चुकला आणि ज्यावेळेला चूक होते क्रिकेटच्या पटलावर नेहमीच क्रिकेटचं ब्रीदवाक्य राहिले, चुकीला माफी नाहीये. यावेळेला क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला आणि त्यानंतर चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. 4 धावा आलेल्या आहेत. खरं सोनं आहे राहुल सातव. आणि खरं सोनं अग्नी परीक्षेला घाबरत नाही. ऑफ ड्राईव्ह करताना बॉलला पाठवलंय स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. आता मात्र थांबण्याचं नाव नाही घेणार. राहुल इज ऑन फायर. चौकार. या बॉलला देखील आपण पाहिलं तर ऑन दी राईज खेळा. बॅट अगदी चांगल्या पद्धतीने फिरवली गेली. बॅकलिप बॉडी पोझिशन देखील तेवढी चांगली होती आणि त्यानंतर हा चेंडू सीमारेषेच्या दिशेने खेळा. 2 चौकार आलेत. म्हणजे आता राहुलचा देखील आत्मविश्वास वाढलेला आहे. जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये थोडीशी थांबवली होती, इथे थोडासा गिअर शिफ्ट झालाय. धावा आलेल्या आहेत. आणि एक पार्टनरशिप जी खूप आवश्यक असते ती पार्टनरशिप राजू आणि राहुलच्या वतीनं पाहायला मिळते टीम आलोक 11 साठी. आणि नियंत्रणामध्ये आहे आतापर्यंत हा डाव आलोक 11च्या. दोनही फलंदाज वेळ घेऊन खेळ खेळतायत. लास्ट बॉल वेग वाढवला होता यावेळेस, पण लॉंग ऑफ तैनात ठेवला होता आणि त्याचमुळे ही एक धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते. राहुलचा कॉल होता, नकार राजूने दिलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या आलोक 11ची झालेली आहे. 22 धावा बिनबाद 22. एक पॉझिटिव्ह स्टार्ट आलोक 11ची. NB ट्रॉफीचा हा थरार आपण सातत्याने अनुभवतोय आणि फक्त पुणेकरच या स्पर्धेला एन्जॉय करत नाहीयेत, तर पूर्ण भारत एन्जॉय करतात. का तर शनिवारी ऑल इंडिया आयकॉन्स तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. म्हणजे सर्व आयकॉन्स 4 संघांमध्ये विभागलेले आहेत आणि एकूण 4 दिग्गज व्यावसायिक संघ तुम्हाला या स्पर्धेनिमित्त खेळताना पाहायला मिळतील. आणि त्याचमुळे क्रिकेटचा हा उच्च स्तर आपण नेहमीच जोपासलेला आहे NB ट्रॉफीच्या माध्यमातून. 22 धावा आहेत 2 षटकानंतर. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला, दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली त्या संघाला विकेटचा शोध आहे. अद्याप विकेट आलेली नाहीये आणि तो ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल आलेला आहे. जे मायबाप क्रीडा रसिक आज दिवसा म्हणजे सर्व कामं आपली आटपून या स्पर्धेसाठी दाखल झालीत, आनंद घेत आहेत. जिथे जागा मिळेल तिथे बसलेत आणि या स्पर्धेवर नेहमीच प्रेम करतात मायबाप क्रीडा रसिक आणि त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत आपल्या NB ट्रॉफीमध्ये. तुमची आमची सर्वांची आवडती स्पर्धा म्हणजेच NB ट्रॉफी. आणि आता धनंजय स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आलेले आहेत. ओव्हर द विकेट न ऑन साइडला ताकद आणि त्यानंतर टायमिंग, त्यानंतर टॅलेंट, त्यानंतर स्ट्रॉंग स्ट्रोक सिलेक्शन. बॉल थेट मैदानाच्या आरपार, सीमापार. षटकार. 6 धावा. आत्मविश्वासाची ढाल मजबूत असते ना, त्याला विरोधकांच्या उलाढालीची कोणतीच भीती नसते. इथे भरपूर आत्मविश्वास पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, थोडासा बाहेर आला आणि त्यानंतर आडव्या बॅटने पुल केला. पॉवरफुल होता, सक्सेसफुल देखील राहिला. षटकार आलाय. धनंजयचं भव्य स्वागत मैदानाच्या आतमध्ये राहुल सातव षटकाराने करतोय. धावसंख्या वेग पकडून पोहोचते आता 28 वर. 28 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. सर तुम्ही प्रतीक्षा करू शकत असाल तर मग सर्व गोष्टी सुरळीत होतात आणि त्याचमुळे ती प्रतीक्षा काही काळासाठी राहुलची पाहायला मिळाली. पण त्यानंतर जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं त्याने केलेलं आहे आणि म्हणूनच मी उल्लेख तोच केला होता की खरं सोनं अग्नी परीक्षेला घाबरत नाही. कॅप्टन आहेत आणि तितका चांगला खेळ खेळतात. पण धनंजय मिंताडे यांच्या खेळाकडे देखील लक्ष असेल. यावेळी फुल पिच बॉल होता. ड्राईव्ह केल्या बॉलला मिडॉनला प्रोटेक्शन सर्कलच्या आतमध्ये मिळते 1 धाव. स्ट्राईक रोटेट आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 29 धावा. पेव्हलियन बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतोय. टीम आलोक 11चा शांत आहेत आणि आनंदाचे भाव प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहेत. 29 धावा झालेल्या आहेत. पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं, मी मगाशी देखील उल्लेख केला की तो ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तो ड्रीम बॉल टाकावा लागेल ज्याच्यावरती विकेट मिळेल. कारण फलंदाज आता सेट झालेले आहेत आणि त्यामुळे तो चेंडू मैदानाच्या चौफेर ते खेळू शकतात. परंतु दुसऱ्या बाजूला धनंजय असा गोलंदाज ज्याच्याकडे चांगलं व्हेरिएशन आहे, क्षमता आहे, परंतु अद्याप विकेटच्या शोधामध्ये आहेत. 29 धावा झालेल्या आहेत बिनबाद. बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटची एज बॉल मागे फाईन लेगला. चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी. 1 धाव तर मिळेल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवले जात नाहीये. बघा ही एक चांगली गुणवत्ता आहे या 2 फलंदाजांची. कुठलीच घाई न करता व्यवस्थित कॉलिंग देत आहेत आणि सिंगल तर सिंगल, डबल तर डबल हे तत्व त्यांनी जोपासलेलं आहे. धावसंख्या 30.
गोलंदाजाच्या मेरिटवर जी फलंदाजी आपण पाहतोय, दोन्ही फलंदाज मग राजू असेल किंवा राहुल असेल, अंडरस्टँडिंग क्रिकेट खेळत आहेत. जसा बॉल तसा फटका, म्हणजे खराब चेंडू आला त्याच्यावर मोठा फटका, काही स्ट्रोक बनवलेत, परंतु जे चांगले चेंडू आहेत त्याच्यावर एकेरी दुहेरी धाव घेत असताना त्यांनी धावफलक हालता ठेवले आणि स्वतःची विकेट देखील इथे अबाधित ठेवलेली आहे. मागच्या सामन्यामध्ये 70 धावांची भागीदारी आपण पाहिली. ऑन साइडला पुन्हा एकदा आडव्या बटन बॉलला दिशा दिली. काय खातो, नेहमी मैदान जिंकून जातो. राहुलच्या वतीने येतो स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा चौकार, 4 धावा. वर टाकलेला बॉल होता, पुढे थोडासा प्रयत्न केला, थोडंसं व्हेरिएशन दाखवलं धनंजयने, परंतु ते तुर्तास मात्र परतवून लावले आणि हा चौकार, अप्रतिम फटका, 4 धावा. 34 धावा. हलका त्याने बॉलला प्लेस केलं, इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला, सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल मिळते. काय सेन्सिबल, कॅल्क्युलेटिव्ह आणि काम क्रिकेट फलंदाज राहुलच्या वतीने पाहायला मिळते. आणि अशीच तर गुणवत्ता नवीन खेळाडूंनी जोपासायला हवी की क्रिकेटला कशा पद्धतीने खेळायचे. 8 षटकं, 6 षटकं, 5 षटकं, 4 षटकं, स्वतः डिफरन्शिएट करावं लागेल आणि तेच डिफरन्सिएशन राहुलचं पाहायला मिळते. धावसंख्या बिनबाद 35. शेवटचा एक बॉल बाकी या तिसऱ्या षटकातला. स्ट्राईकवर आपण पाहतोय राजू पाटे, धावसंख्या 35. फुल टॉस, बॅक टू द बॉल और इनटू द गॅप. बॉल जाईल सरळ सीमारेषा पार, सीधी बॅट, नो बकवास, बॉल जाईल सीमारेषा पार. तिसरा शेवट दमदार, 3 षटकाचा खेळ संपला. क्रमणी गेलं गेलं राजू पाटेसाठी हा बॉल अतिशय चांगल्या टप्प्यात आला आणि त्यानंतर 2 खेळाडूंच्या मधून त्याने चौकार, गॅप चांगला शोधला आणि चौकार देखील सजवला. 3 षटकं संपलेली आहेत. बॅटिंग पॉवर प्ले देखील लगेच घेतला आणि पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर फलंदाज पूर्णपणे हवी ठरलेली पाहायला मिळत आहेत. परंतु इथून येणारी 5 षटकं अजूनही शिल्लक आहेत. एकही गडी गमावलेला नाही आहे, त्यामुळे ती विकेट अद्याप मिळालेली नाही आहे. तो आत्मविश्वास सध्या फलंदाजांच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. डिफेंडिंग चॅम्पियन आलोक 11 हा संघ मागच्या पर्वाचा विजेता देखील आहे आणि डिफेंडिंग चॅम्पियन आम्ही का होतो याचं उत्तम उदाहरण देत असताना या सामन्यात या डावामध्ये खूप चांगली सुरुवात या दोन्ही फलंदाजांनी केली आहे. गोपी सर, दोन्ही संघांनी एक वेळा विजयाची गोड चव चाकलेली आहे आणि त्याचमुळे पराभव त्यांना मान्य नाही आहे. पण आतापर्यंत ती तयारी आलोक 11 या संघाची पाहायला मिळते. फलंदाजी करताना त्यांनी 3 षटकांमध्ये 39 धावा बनवलेल्या आहेत. त्याचमुळे आराम चालू आहे पॅव्हलियन बॉक्समध्ये आलोक 11च्या, कारण 2 फलंदाज एक चांगली सुरुवात देत आहेत. सुरुवात सोपी नसते, सुरुवात सोपी बनवावी लागते आणि तीच सोपी सुरुवात या 2 फलंदाजांच्या वतीने पाहायला मिळालं. त्यातल्या त्यात कॉन्ट्रीब्युशन 39 पैकी 29 आहे राहुलचं आणि राजू पाटेची सुरेख 7 राहुलला मिळते 9 धावांची. आणि सर्वात महत्त्वाची बाब, दोघांचा स्ट्राईक रेट खूप चांगला राहिलेला आहे. त्याचमुळे कॉन्फिडन्स वरच्या लेवलला राहिलेला आहे. त्याचमुळे आता एकच उद्दिष्ट असेल दीपक दादा प्रतिष्ठानचं, विकेटचा शोध घेणं, पार्टनरशिप ब्रेक करणं. आणि त्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत विकास राठोड. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत राहुल सातव, 29 वर खेळत आहेत. मागच्या सामन्यामध्ये आपण त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेताना पाहिलं आणि खूप चांगलं मत त्यांनी व्यक्त केलं की द्यायचं तर बेस्ट द्यायचं, मग स्पर्धा कुठलीही असू दे. आणि तसाच परफॉर्मन्स NB ट्रॉफीमध्ये सलग दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय राहुल सातवचा. मिडियम पेस बॉलर विकास राठोड तयार पंचांच्या डावीकडून. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय फ्लाय स्लिप, गली, फाईन लेग आणि एक्स्ट्रा कव्हर. बॅकफुटला गेले, कट केले बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, डीप पॉईंटच्या बॉलवर पोहोचतील, एक सिंगल होते पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जात नाहीये. अजूनही नियंत्रण आहे, अजूनही संयम आहे या 2 फलंदाजांचा. 1 धाव वाढेल आणि धावसंख्या 40. चौथ्या षटकातला पहिला चेंडू विकासला आता इथे बोलावलं गेलं. पहिला चेंडू तर विकास आणि तू मागे जात असताना फक्त दिशा दिली आणि 1 धाव देखील घेतली गेली. विकेट ज्याचा उल्लेख आपण केला, ज्या पद्धतीने हे दोन्ही फलंदाज सेट झालेत आणि त्यामुळे आता विकेट घेण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागणार आहेत गोलंदाजांना. मनीष सर, कष्ट घेतल्याशिवाय तुमचं नाव उंचवणार नाही, तुमचा जय जयकार होणार नाही. जय जयकार करायचंय तर मेहनत घ्यावीच लागेल. बॉलर तयार. अगोदरच कमिट झाले होते. स्ट्रोक खेळताना थोडीशी घाई पाहायला मिळाली. बॉल थोडासा उशिराने आला आणि शरीरावर धडकला. लेग बाईकची 1 धाव मिळाली. 1 धावेची वाढ झाली आणि धावसंख्या पोहोचते बिनबाद 41. नजर नव्हती चेंडूवर, भरपूर लवकर हा फटका खेळला गेला. अकूट टप्प्याचा बॉल होता. राजू पाटीलला ओळखता आलेला नाहीये आणि त्यानंतर त्याच्या शरीराचा भेद चेंडूने घेतला, परंतु धाव मात्र पूर्ण केली गेली कारण राहुलला
स्ट्रायकिंग एंडला यायचं, त्याच्या बॅट पडून धावांचा पाऊस येतोय आणि तो स्ट्राईक एंडला पोहोचला. विकासची झकास कामगिरी पाहायला मिळेल का? थोडे फसले होते विकास, लेग स्टंपच्या बाहेर बॉल ठेवला होता, हाफ ट्रॅकर होता, संधी राहुलकडे होती. राहुलच्या चेहऱ्यावर निराशा पाहायला मिळते, कारण असा मोका सातत्याने मिळत नाही. मोका मिळाला होता पण मोठा फटका खेचता आला नाही. या दरम्यान एक धाव व्हाईट बॉलची ॲड होईल, धावसंख्या 42. अकू टप्प्याचा बॉल, संधी होती आणि असं म्हटलं जातं संधी पुढच्या दाराने येते आणि मागच्या दाराने निघून जाते आणि ते देखील तेच झालं. परंतु त्यानंतर व्हाईट बॉलची धाव मिळाली, हे मात्र कुठेतरी समाधानकारक राहील. मिळते त्यात समाधान व्यक्त करायला पाहिजे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. कट केले बॉलला, मोठ्या धावफलकाकडे जाणाऱ्या वाटा इथूनच निघतात आणि त्यासाठी कारणीभूत आहे फलंदाज राहुल सातव. खेचतोय दमदार षटकार, 6 धावा. क्लास दाखवला, ऑन दी टो तुम्हाला फलंदाजी करता आली आणि त्यानंतर ऑन दी टो खेळत असताना चाबूक शॉट होता आणि हा षटकार, देखना षटकार राहुलच्या बॅटमधून. बाउन्सरला चांगलं ओळखलंय आणि त्यानंतर स्ट्रोक खेळलाय. टॅप केलंय बॉलला, कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत कृष्णा. बॉलवर पोहोचतील तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल, एका धावेची वाढ आणि धावसंख्या पाहायला मिळते 49 धावा. गोपी सर, आज फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळतोय, कारण मागच्या सामन्यामध्ये 70 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहिली आणि या सामन्यामध्ये आलोक 11 कडून 49 धावांची नाबाद भागीदारी या दोन फलंदाजांची. फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळतो आणि यामागचं जर कारण कोणतं असेल तर सेन्सिबल क्रिकेट, मेरिटवर खेळत आहे. जसा गोलंदाज चेंडू टाकतोय त्यानंतर त्यांच्या भात्यात वेगवेगळे फटके आहेत, त्याचा वापर केला जातोय. तंत्रशुद्ध फलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली आणि त्यामुळे फलंदाजांचा बोलबाला आतापर्यंत पाहायला मिळाला. 9 वर खेळत आहेत राजू. अजून वाट पाहावी लागेल हे षटक संपण्यासाठी, कारण सातत्याने एक्स्ट्राज मिळत आहेत आलोक 11ला आणि अशा पद्धतीनं सांघिक अर्धशतक पूर्ण झालं आलोक 11चं. 50 रन्स विदाउट लॉस. पन्नास धावा धावफलकावर आहेत. एकंदरीत एक चांगलं क्रिकेट जे अपेक्षित असतं कुठल्याही संघ मालकाला, तेच कुठेतरी पाहायला मिळते आलोक 11 कडून. पॉझिटिव्ह अप्रोच या दोन फलंदाजांचा, इंटेन्शन त्यांचं चांगलं आहे. मोठ्या स्ट्रोकसाठी सातत्यानं प्रयत्न जारी आहेत. ड्राईव्ह केल्या बॅटच्या टोला, कनेक्शन, बॉल लॉंग ऑफला, एक सिंगल मिळेल. एका सिंगल धावसंख्या जाते बिनबाद 51. 51 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. सांघिक अर्धशतक आपण पाहिलं, सांघिक अर्धशतकीय भागीदारी रचली गेली. हा देखील एक नवा अध्याय असणार आहे आणि ही भागीदारी येणाऱ्या सामन्यांमध्ये किंवा इथून पुढे खेळत असताना देखील तेवढाच आत्मविश्वास देईल या दोन्ही फलंदाजांना. आणि संघ सध्या सुरक्षित स्थितीमध्ये पाहतोय आपण आलोक 11. इथून विकेटची गरज आहे आणि ती जर विकेट मिळाली म्हणजे तर नक्कीच कमबॅक होऊ शकेल. कृष्णा पर्यायांचा वापर करतायत. मागच्या सामन्यामध्ये देखील तसाच अप्रोच कृष्णा यांचा राहिला होता. प्रत्येक खेळाडूंची गुणवत्ता ते ओळखतायत आणि चकवा देणारा बॉल, पामचा वापर केला, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. अशाच दर्जेदार चेंडूंची हाताळणी सातत्याने व्हायला हवी. दीपक दादा प्रतिष्ठान या संघाकडून शेवटच्या टप्प्यावर 4थ्या षटकाचा तो डॉट बॉल आलेला आहे. 4 षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या दिले बिनबाद 51 धावा. 51 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 4 षटकानंतर 51 धावा, 24 चेंडू आणि 51 धावा आपण पहिल्या सत्रामध्ये पहिल्या डावाच्या पाहिल्या. राजू पाटे 8 बॉलमध्ये 10 वर खेळतोय. राहुल सातव 16 बॉलमध्ये 37. दोघांचाही स्ट्राईक रेट अगदी वाखाणण्याजोगे आहे आणि ज्या पद्धतीने ते खेळत आहेत संघाला सुरक्षित स्थितीमध्ये घेऊन गेलेले आहेत. दुसऱ्या बाजूला विचार करायला भाग पाडले. पहिली 4 षटकं फलंदाज पूर्णपणे हवी ठरलेली आहेत. येणारी 4 षटकं गोलंदाजांना मात्र चांगलं कमबॅक करणं गरजेचं आहे. परंतु काय घडणार आहे, या डावाची कहाणी कशा पद्धतीने राहणार आहे, येणारी 4 षटकं आपल्याला सांगून जातील. किती मोठं लक्ष प्रस्थापित केलं जाईल याची देखील चर्चा रंगेल, कारण बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. पहिल्या सामन्यातील विजयाने आत्मविश्वास दोन्ही संघांना दिला आहे, परंतु हा सामना स्थान निश्चित करणारा देखील आहे. त्यामुळे इथून कमबॅक करणं दोघांसाठी गरजेचं आहे. फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, सुरुवात खूप चांगली राहिली मनीष सर. 51 धावा आहे स्कोर कार्डवर. गोपी सर, फलंदाजाचं आयुष्य एका चेंडूचं असतं आणि गोलंदाजाचं आयुष्य 6 चेंडूंचं. त्याचमुळे कधी कधी मला असं वाटतं की गोलंदाज सुद्धा आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करू शकतात. पण आतापर्यंत 4 षटकं झालेली आहेत. गोलंदाज प्रयत्न करत आहेत पण विकेटचा शोध जो अपूर्ण राहिलेला आहे. पण अजूनही संधी हातातून निसटलेली नाहीये, परिस्थिती अजूनही खराब झालेली नाहीये. अजूनही 4 षटकाचा खेळ बाकी आहे आणि परत येण्यासाठी संधी आहे. दीपक दादा प्रतिष्ठान, नांदिवलीला. मी म्हणेन मनीष सर, विकेटचं आयुष्य देखील एका चेंडूचं असतं आणि तो एक चेंडू अद्याप आलेला नाही आहे. 24 चेंडू आत्तापर्यंत टाकले गेले.
खराब शॉट्स कुठेही आपण पाहिलेले नाही आहे. ते जेवढेही फलंदाजी करताना स्ट्रोक आपण पाहिले ते अगदी चांगले होते, परफेक्शन होतं. पण इथून पुढे हा डाव घेऊन जात असताना कशा पद्धतीची कहाणी राहणार. 5व्या षटकासाठी संघनायक अर्थातच कृष्णा सातपुते गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. एंड त्याचा थोडासा बदलला गेला आहे, कारण मागचं षटक ज्यावेळी त्याने टाकलं पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळलं होतं त्यावेळेला तो फार एंडने गोलंदाजी करतो आणि या एंडने आता एक वेगळा प्रयोग करण्याचा त्याने देखील निर्धार केला आहे. पुढच्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा कालावधी बाकी आहे, कारण आतापर्यंत आपण तो वेळ घेत चाललेला हा टायमर स्टार्ट आहे स्क्रीनवर. तर 60 षटकं 40 मिनिटं हे लक्षात ठेवा. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, भरपूर एलिव्हेशन, लॉंग ऑनच्या दिशेने हा प्रयत्न केला जातोय, यश मिळतंय राजू पाटेच्या बॅटमधून हा षटकार. कच मारलाय, सॉलिड मारलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने टर्न होणारा बॉल होता आणि त्यानंतर स्लॉटमध्ये घेतला आणि कृष्णा सातपुते यांना त्यांनी आसमान दाखवलेला आहे. षटकार खेचून धावसंख्या पोहोचते 57 वर. राजू पाटी इज इन ऍक्शन. जागेवरून हल्ला देखील नाही राजू पाटे. जसा बॉल पडला आक्रमण केलं आणि त्यानंतर सांगितलं येस टायगर अभी जिंदा है. रिॲक्शन पहा त्याची, बॉल शेवटपर्यंत पाहत होता, पडला की नाही सीमारेषेच्या बाहेर. आणि त्यानंतर थोडीशी नाराजी देखील होती, परंतु समाधान होतं त्या नाराजीमध्ये देखील की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि आता आक्रमणच केलं. अटॅकीचं बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं आपण नेहमी म्हणतो. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव आणि सध्या हे आक्रमण परतवून लावण्याची ताकद आपण पाहिलं तर गोलंदाजाकडे आहे, परंतु ते करणं गरजेचं आहे. बेस्ट नेव्हर रेस्ट. राजू पाटे यांच्याकडे देखील तो एक्सपिरियन्स आहे, ते कॅलिबर आहे आणि त्याचमुळे काउंटर अटॅक करण्यासाठी त्यांना ओळखलं जाते. पहिल्या 4 षटकामध्ये जे प्राप्त करता आला नाही षटकार, तो त्यांनी 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर प्राप्त केला आणि आता राहुल सातवला ती उत्तम साथ मिळते. दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत, त्यांना बॉल व्यवस्थित साईट होतोय. धावसंख्या 57. अकुटप्प्याचा बॉल होता, उलट दिशेने खेळला गेलाय. यावेळेला गलीमधून बॉल पाठवलाय सीमारेषा पार. षटकारानंतर आता येतोय खणखणीत चौका. दोन फलंदाजांची पाहायला मिळाले. बिनबाद 61 धावांची या षटकामध्ये एकूण 2 चेंडू हाताळले गेले आणि दोन्ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेले आणि त्यासाठी कारणीभूत आहे राजू पाटे. धावसंख्या झाली 61 धावा. आलोक 11. कृष्णा सातपुते पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक करून तयार होतोय. पुढे टाकलेला बॉल स्लाइटली ओरपिच होता, हा देखील भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला टायमिंग जुळलेलं नाहीये, परंतु एक धाव लेग बायच्या स्वरूपात मिळते. थोड्या काळासाठी का होईना थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होते. या ठिकाणी आता बॉलिंग ॲक्शन आपण चेक करणार आहोत वॉररूममध्ये येऊन. तर आपण या ठिकाणी 70 स्पोर्ट्सच्या वॉररूममध्ये येतोय. गोलंदाजाची शैली आपण चेक करतोय. सर्व काही आधुनिक आहे. आपण जर कंट्रोल रूममध्ये गेलात तर विविध स्क्रीन्स आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगलं काम धुपेश कराळे आणि त्यांच्या टीमचं चालू आहे. आमचे सर्व कॅमेरामॅन मित्र एकूण एक प्रत्येक गोष्टीचा व्यवस्थित आढावा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. या मैदानाच्या आतल्या प्रेक्षकांना ते कव्हर करतातच आहेत, पण मैदानाच्या बाहेर सुद्धा उंच इमारतीतून प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांना सुद्धा स्क्रीनवर आणण्याचं काम 70 स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन करत आहेत. तर एकूण एक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटच्या टुर्नामेंट्समध्ये जे काही तुम्ही पाहता ते तुम्हाला NV ट्रॉफीमध्ये पाहायला मिळतं, जे सातत्य त्याने जोपासलेले आहे, जे गुणवत्ता फेअर डिलिव्हरी आहे. तर फेअर डिलिव्हरी आपण सामना सुरू करू शकता, पूर्ववत होऊ शकता. दरम्यान हा डॉट लेग बायची एक धाव ॲड झाले. धावसंख्या बिनबाद 62. 62 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. तो 62 धावा आहे स्कोर कार्डवर. 5वा षटक 3 चेंडू आपण जर पाहिले तर पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर चौकार आला, त्यानंतरच्या चेंडूवर लेग बायची धाव मिळाली. राहुल सातव 16 बॉलमध्ये 37 वर खेळतोय. तो सध्या स्ट्रायकिंग एंडला सेट झालाय पूर्णपणे आणि आता थेट फटकेबाजी केली जाते. दोन्ही फलंदाज पहिल्या विकेटसाठी जी भागीदारी गरजेची होती ती मात्र अतिशय स्ट्रॉंग भागीदारी इथे बनवली गेली आहे. पुढचा चेंडू वाईड यॉर्कर होता, स्लाइस केलाय, कव्हर्समध्ये दिशा दिली आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे.
एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु यावेळेला एकेरी धावेवरच समाधानी होत आहेत. षटकार चौकारांपेक्षा सिंगल डबल चालेल या क्षणाला, असंच कुठेतरी मन चाललेलं आहे कृष्णा सातपुतेचं. कारण एका बाजूला दोन्ही फलंदाज सेट झालेले असतात, विकेटचा शोध तर घ्यायचाच आणि क्रिकेटचा खेळ जिंकण्याचा सिक्रेट काय तर मिळवा विकेट आणि जिंका खेळ क्रिकेट, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळते. पण विकेट मिळत नाहीये. लो फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ आहे 38 सर्कलमध्ये. त्यावेळेला एकेरी धाव मिळते राजू पाटे. राजू पाटेवर प्रामुख्याने नजर टाकली तर डावखऱ्या शैलीचा आहे, विस्फोटक अंदाज त्याचा असतो नेहमीच, परंतु आज आपल्या सहकाराला, आपल्या संघनायकाला साथ देत असताना सेन्सिबल क्रिकेट त्याने दाखवले. काही मोठे फटके खेळले, परंतु एकेरी धावांवर देखील भर दिलाय. पुढे टाकलेला बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एकेरी धाव इथे देखील मिळते आहे. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक दाखल झाला. एक धाव. जास्त संधी क्षेत्ररक्षकांना आणि गोलंदाजांना मिळालीच नाहीये, कारण चांगली कॉपीबुक स्टाईल बॅटिंग, मेरिटची बॅटिंग पाहायला मिळते सातत्याने. 13च्या गतीने 65 धावा बनवलेल्या आहेत आलोक 11ने. अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे आणि त्याचमुळे विक्रम हे मोडीत काढण्यासाठीच बनवले जात असतात. मागच्याच सामन्यामध्ये पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी होती आणि आता कदाचित त्या पलीकडे जाण्याचा निर्धार असावा. आता सनसेट होतोय सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानावर आणि सनसेट झालाय आणि एका बाजूला या मैदानाला दिवस बनवण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू झालेला आहे NB ट्रॉफीच्या आमच्या तंत्रज्ञांकडून. आता फ्लड लाईट्स ऑन होतील आणि पुन्हा एकदा रात्रीचा दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक पर्वामध्ये नाविन्य उपक्रम राबवले जातात. तिसरं पर्व आणि तिसरं पर्व देखील हा दैदिप्यमान सोहळा आपल्या भेटीला आलाच दुसरा दिवस आणि आता या दिवसाची सुरुवात रात्रीच्या दिशेने देखील निघाली आहे. परंतु आता इथे विकेटची जो आत्तापर्यंत विकेटचा शोध होता तो अजूनही तसाच कायम राहिलेला आहे. आपल्या स्क्रीनवर पहा, हे सर्व आमचे मायबाप क्रीडा रसिक आज आवर्जून या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. या क्रीडांगणावर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, कारण ते पाहत आहेत आपली NB ट्रॉफी 2024. विकास सिक्युरिटी कव्हर आहे दीपक दादा प्रतिष्ठानचा आणि पाहूया ही सिक्युरिटी नक्कीच आपल्या संघाच्या कामी येते का विकेटचा शोध घेऊन. पहिला चेंडू शफल होऊन टॅप करायचा होता. गलीमध्ये आपण पाहिलं तर पुन्हा चेंडू येतो तिथे क्षेत्ररक्षक एकेरी धाव. त्यावेळेला वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु एकेरी मिळते राहुलला. बघता बघता राहुल 40 वर पोहोचलाय. राजू पाटेचं योगदान 21 झालंय आणि धावसंख्या झाली आलोक 11 म्हणजे 66. अजूनही आपण पाहिलं तर यानंतर 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजूनही जे सर्वात महत्त्वपूर्ण उद्दिष्ट होतं गोलंदाजी करणाऱ्या संघाचं ते अजूनही अपूर्ण आहे. विकेटचा शोध आणि बॉलिंग ट्रॅकवर विकास तयार. पंचांच्या डावीकडून स्ट्रायकर एंडला लेफ्टी बॅटर राजू पाटे खेळतो 21 वर. ऑन साईडला लॉफ केलाय, स्क्वेअर लेग आहे तिथे. वा, काय चेंडू अडवलाय, अप्रतिम झेल टिपला गेलाय. राजू पाटेचा खेळ संपतोय. पहिला धक्का, राजू पाटे होतोय बाद. तिकडेच दाखवा जिकडे त्याची गरज आहे. पहिल्या सामन्यामध्ये तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली नाही, आता उत्कृष्ट दर्जा क्षेत्ररक्षण निखिलचं पाहायला मिळते. जबरदस्त त्यांचा तो प्रयत्न, कारण त्यांना माहिती आहे हा विकेटचा शोध किती महत्त्वाचा होता. विकेटचा शोध पूर्ण झाला आणि आता 6व्या षटकामध्ये 66 धावा असताना पहिला धक्का बसलेला आहे आलोक 11ला. मनीष सर भरपूर अंतर कापलं आपल्या उजव्या दिशेला धावत असताना आणि त्यानंतर बॉलवर नजर ठेवली शेवटपर्यंत. भरपूर अंतर कापत असताना बॉलवरची नजर जर निघाली असती तर कदाचित झेल होऊ शकला नसता. डेडिकेशन, समर्पण पाहायला मिळालं. जिद्द, चिकाटी, सातत्य, त्यानंतर समर्पण या गोष्टी ॲपलच्या ॲप स्टोअर किंवा गुगलच्या प्ले स्टोअरवर डाउनलोड करता येत नाहीत. त्या तुम्हाला घडवाव्या लागतात आणि त्या जिद्दीचा खेळ आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आपली NB ट्रॉफी पहिला ब्रेक थ्रू जो मिळाला आहे, जो गरजेचा होता. 66 या धावसंख्येवर विकास, ज्याला गोलंदाजीसाठी बोलवलं गेलं आणि जी विकेट पाहायची होती ती मिळवून दिली आहे. परंतु अजूनही राहुल सातव जो टीमचा संघनायक आहे सातत्याने चांगली फलंदाजी करतोय. 40 वर आहे. स्वप्नील स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू फेस करेल. पहिलाच बॉल ऑन साईडला उडवलाय. आपला फटका, 440चा झटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट 6. करावी तर अशी दणक्यात
एंट्री केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील सातव पाटीलने पहिल्या चेंडूवर षटकार घेतला. ऑन साईडला पिकअप स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे धावसंख्या 70च्या पलीकडे धावसंख्या 1 गडी बाद 72. दडपण वाढेल असं वाढलं होतं, पण दडपणाला बाजूला सारून षटकार खेचून डावाला आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न स्वप्नीलचा. यावेळेला फटका फसलाय. मागच्या षटकाराचं उत्तर दिलं जात आहे. येस, फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का बसतोय स्वप्नीलच्या रूपाने. बॅक टू दी पॅव्हिलियन गॉल. हे देखील त्यांच्यासोबत आहेत, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करते. पोलीस प्रशासन खूप चांगलं कार्य या दरम्यान करते, त्यांचं देखील उल्लेखनीय कार्य लक्षात घेताना त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. निलेश बिंदाडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं तुर्तास फलंदाज षटकार खेचला, पण त्यानंतर रिप्लाय सुद्धा मिळाला, विकेट घेतलाय आणि म्हणूनच आता धावसंख्या 72, 2 गडी बाद. लेट पण थेट विकेट घेतल्या गेल्या. ते विकासला ज्यासाठी बोलवलं होतं ते कामकाज त्यांनी करून दाखवले. 2 गडी त्यांनी बाद केलेत. परंतु राहुल सातव मैदानाच्या आतमध्ये अजूनही फलंदाजी करतोय. त्याच्यावर नजर असेल. 72 धावा, 72, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2च गडी गमावलेत. सुरक्षित धावसंख्या म्हणता येणार नाहीये, कारण क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सुरक्षित नसते. इथून अजून येणारी जी षटकं आहेत तिथे देखील भरपूर धावा मिळवायच्या असतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे समाधान. पहिला चेंडू तो फेस करेल स्ट्रायकिंग एंडला. विकासने चांगलं कमबॅक केलं. मागच्या चेंडूवर षटकार आला होता, पण त्यानंतर स्वप्नीलला बाद केले. पुढचा चेंडू यावेळेला थोडीशी फ्लाईट दिली होती. बॅक ऑफ द हँड चेंडू टाकण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला बॉलला दिशा दिली आहे. 1 धाव इथे मिळते. सिंगल घेतली जाते. सिंगल बरोबरच समाधानचं खातं इथे उघडलंय आणि या सिंगल बरोबर धावसंख्या पोहोचली आहे 73, 2 गडी बाद. 73 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. एक चांगला धावफलक सजवलेला आहे. समाधान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्याला एक सिंगल पूर्ण केली आणि राहुलला त्यांनी स्ट्राईक दिली आणि राहुलची एअर स्ट्राईक आपण सातत्याने पाहतोय. षटकार चौकार खूप चांगल्या वेळेत येत आहेत, वेगात येत आहेत. विकास बॉलिंग ट्रॅकवर 2 विकेट्स या षटकात मिळवलेत. यावेळेला बॅकफुटला जात असताना कट केलाय. गॅपमध्ये फटका चांगला आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि अखेर हे शर्यत चेंडूने जिंकली आहे. चेंडू चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार. आम्ही सातत्याने करतोय. ऑन स्क्रीन टायमर स्टार्ट आहे आणि त्याचमुळे आपण देखील त्या टायमरला व्यवस्थित पाहून आपण खेळ करायचा आहे, नाहीतर मग भुर्दंड बसेल. तुर्तास 6 षटकाचा खेळ संपलाय आणि जवळपास 13च्या गतीनं आलोक 11 संघ खेळतोय. 2 गडी बाद, 77 धावा, 77 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. जबरदस्त परफॉर्मन्स राहुल सातवचा सातत्याने पाहायला मिळालेला आहे. मला असं वाटते सिंहगड इन्स्टिट्यूटचं हे मैदान राहुलला मानवते. मागच्या वर्षी सुद्धा बहारदार खेळ खेळला आणि या पूर्ण दिवसभरामध्ये राहुलचा तो परफॉर्मन्स खरंच दिलखेच राहिलेला आहे. राहुलसाठी हे मैदान नेहमीच रास राहिलेलं आहे आणि आज देखील त्याच धाटणीचा खेळ त्याने दाखवला. ड्रोनच्या माध्यमातून ह्या संपूर्ण स्पर्धेचं हे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते. याची देही याची डोळा रंगलेला हा सोहळा म्हणजेच काय तर आपली NB ट्रॉफी 2024 तिसऱ्या पर्वाचा दैदिप्यमान सोहळा ड्रोनच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. जेपीचा पहिला चेंडू लेग कटर टाकला होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. धावबाजसाठी क्षेत्ररक्षकाने फेकी जरूर केली, परंतु क्विक सिंगल राहुल सातव इथे पूर्ण करताना पाहायला मिळाला. 1 धाव मिळते. खूप चांगलं हे विहंगम दृश्य ईगल आय व्ह्यू या सिंहगड इन्स्टिट्यूटचा तुम्हाला पाहायला मिळतो 70-70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर. दर्जेदार थेट प्रक्षेपण NB ट्रॉफीचं 70-70 लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर आपण पाहतोय. नवीन गोलंदाज जयप्रकाश राऊत आलेत आणि राहुल खेळत आहेत 44 वर आणि सांघिक धावसंख्या आलोक 11ची 78 धावा, 2 गडी बाद. JP राऊत थोडासा उशिराने आलाय. जो काही विस्फोटक अंदाज आपण पाहिला तो प्रतिकार करायचा आहे. पहिला चेंडू त्यांनी सुरेख पद्धतीने टाकला. यानंतर या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, परंतु झेल निसटलाय. 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 1च धाव इथे मिळणार आहे. अशा खेळाडूचा झेल सोडला गेलाय. राहुल सातव जो सर्वाधिक चांगली फलंदाजी करतोय त्याला इथे जीवनदान मिळतंय. विजयने हा झेल सोडला.
जास्त एलिव्हेशन नव्हतं या बॉलला आणि बॉलपर्यंत ते पोहोचले सुद्धा होते, पण हातांची ओंजळ व्यवस्थित बंद करू शकले नाहीये. कॅच ड्रॉप झाला आणि संधी मिळते आता राहुल सातवला धावसंख्या 2 गडी बाद 79 धावा. जयप्रकाशने सिच्युएशनला आपल्या पक्षात नेण्यासाठी प्रयत्न केले होते, पण नाराजी त्याच्या चेहऱ्यावर. ऑन साइडला लॉफ्ट केलाय, यावेळेला संधी आहे, परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा इथे थोडीशी चूक करतोय. चेंडू चाललाय त्याच्या डोक्यावरून, सीमारेषा पार, येतोय चौकार. 4 धावा. समाधानाने तो चौकार खेचला. ऑन प्राईजचा फटका पेश करताना क्षेत्ररक्षक पोहोचला होता काऊ कॉर्नरचा, पण त्याचा रिच कमी पडला. चौकाराला धावसंख्या 83. चेंडू गती थोडीशी वाढवली, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला बॉल. समाधानला थ्रू द कव्हर खेळायचा होता. राईट झाला चेंडू, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. चेंडू येतोय निर्धाव. 83 धावा 2 गडी बाद. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. फलंदाजीचा निर्णय का घेतला त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये हे फलंदाज सादर करतायत. यावेळेला स्लाइस करायचा होता, बॅकवर्ड पॉइंटला दिशा दिली. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने, हा बॉल देखील सीमारेषा ओलांडतोय. येतोय चौकार. 4 धावा. संपलेला आहे, तर आता तो भुर्दंड बसेल दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली या संघाला. टायमर तुमच्या स्क्रीनवर शो केलं जाते. फेअर आहोत आपण आणि सर्व गोष्टी व्यवस्थित प्रत्येक कॅप्टनला समजावून सांगितलेल्या आहेत आणि त्यानुसारच खेळ आपण खेळायचा आहे. दरम्यान समाधान सुद्धा इन ॲक्शनमध्ये आलेले आहेत आणि त्यांची देखील एंट्री खूप चांगली राहिली, जशी आपण स्वप्नीलची एंट्री पाहिली होती. आणि त्या समाधानच्या वतीनं चौकार येतोय. धावसंख्या वेग पकडते, धावसंख्या 2 गडी बाद 87. 87 रन्स ऑन बोर्ड. 100च्या दिशेने वाटचाल करायची असेल. 87 धावा 2 गडी बाद. फक्त 2 धक्के दिलेले आहेत आणि त्यानंतर विकेटच्या अद्याप शोधत आहे. जेपीचं हे षटक सुरुवात चांगली राहिली, परंतु त्यानंतर 2 चौकार देखील आलेत. या षटकातला हा शेवटचा चेंडू. स्ट्रायकिंग एंडला समाधान. समाधानसाठी फुल लेन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, परंतु समाधान सफल झाला होता. फॉलो केलं चेंडूने. चेंडू चाललाय निर्धाव. या निर्धाव चेंडू बरोबरच 7 षटकांचा खेळ इथे संपतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, यष्टीच्या अगदी वरतून चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल बरोबरच 7 षटकं संपली आहेत. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 87 धावा 2 गडी बाद. आलोक 11. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातले. हे पहा, आमचे मायबाप क्रीडा रसिक भरपूर जल्लोष त्यांचा पाहायला मिळतात आणि आमचे छोटे क्रिकेटपटू भविष्यातले सुपरस्टार देखील या मैदानात येऊन आपली NB ट्रॉफी पाहतायत, अनुभवतायत आणि भविष्यात ते देखील या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर आपण पुन्हा एकदा दाखल झालो तर 7 षटकं 87 धावा 2 गडी फक्त गमावलेत. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. अमणी सर, इथून 100च्या दिशेने वाटचाल नक्कीच केली जाणार आहे. 3 आकडी स्वप्न. सन्माननीय सागरदादा भिंताडे यांच्या चेहऱ्यावरचं तो आनंदाचा भाव खूप काही सांगून जातोय. जी मेहनत आहे निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनची, त्या मेहनतीला प्रेक्षक न्याय देत आहेत, संघमालक न्याय देत आहेत आणि खेळाडू न्याय देत आहेत. त्याचबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार आम्ही निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं मान्य करतोय. दरम्यान सगळा उल्लेख आपण केला की 3 आकडी धावफलक प्रत्येकाला हवा हवासा असतो आणि पाहूया या स्पर्धेमध्ये तो उच्चांक प्रस्थापित केला जाईल का आलोक 11 कडून. अमित राऊतचा हा चेंडू फुल लेन जरूर होता, पण तो गती थोडीशी कमी होती. स्क्वेअर लेगला दिशा दिली. 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला एकेरीवर समाधानी व्हावं लागते. राहुल सातव सातत्यपूर्ण कामगिरी करत असताना 46 वर पोहोचलाय आणि तो स्ट्रायकिंग एंडला येणं मनीष सर इथे गरजेचं असणार आहे. खूप चांगला उल्लेख आपण केला. कालचा इजाजचा खेळ मला नक्कीच या ठिकाणी चर्चा करायला आवडेल. काल नियंत्रणाचा महामेरू म्हणून इजाजला मी पाहिलं. म्हणजे जे चेंडू त्यांच्या आवाक्यात होते, रीचमध्ये होते, त्यावर सुद्धा त्यांनी प्रयत्न केला नाही. संघाची गरज ओळखता खेळ खेळला. तसाच खेळता राहुल सातवचा पाहायला मिळतोय. अकुटप्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता, उंची होती, चांगला बाउन्सर इथे टाकला गेला. प्रश्न विचारला फलंदाज समाधानला आणि त्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातात निघून गेलाय. परंतु मुख्य पंचांनी आता तिसऱ्या पंचांकडे निर्णय मागितलेला आहे. अपील केलं गेले. फलंदाजी करणाऱ्या टीमने इथे थोडंसं अपील केलेलं आहे ऑनफिल्ड पंचांच्या विरुद्ध निर्णयाविरुद्ध.
आणि आता तिसरे पंच या चेंडूची चाचपणी करतील. 70-70च्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह पाहतो आहोत. अतिशय उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट, खूप चांगलं कॅमेरा वर्क आमचे सर्व कॅमेरामन करतात. आणि आता अँगल तपासला जाईल की या चेंडूवर उंची होती का. त्यानंतर तिसरे पंच लगेचच निर्णय देतील. आणि आता या चेंडूची कहाणी आपल्या समोर आहे. हा चेंडू आहे वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. म्हणजे आधीच आपण थोडेसे महागडे साबित झालेलो आहोत आणि त्यानंतर अमित राऊतने केलेली चूक एक अतिरिक्त धाव देते. नर्वस 90 असा उल्लेख आपण कित्येक वेळा ऐकलेला आहे जेव्हा सचिन तेंडुलकर खेळायचे, आणि तसाच कुठेतरी आता तो नर्वसनेसचा भाग असेल आलोक 11 या संघाकडे. पण आता समोर आहे समाधान. धावांचं समाधान देतील का? समाधान आलंय, जबरदस्त इम्पॅक्ट टाकलाय, चेंडूवर केलंय आक्रमण आणि बॉल करतोय आकाश भ्रमण, जातोय थेट स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. झाला आणि त्यानंतर अगदी स्लॉटमध्ये बॉल होता, तो पाठवून दिलाय प्लॉटच्या बाहेर. आणि ही ताकद दाखवत असताना समाधानच्या बॅटमधून हा कडक षटकार येतोय. 6 धावा मिळाल्या. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षक खुश आहेत, प्रेक्षक आनंदी आहेत, प्रेक्षकांच्या टाळ्या ऐकायला मिळतात, प्रेक्षकांच्या शिट्ट्या ऐकायला मिळत आहेत. संध्याकाळचं हे वातावरण आता सिंहगड इन्स्टिट्यूटचं प्रेक्षकांनी अक्षरशः दणाणून सोडलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी खरंच या स्पर्धेला आता 7 तारांकित घोषित केलेलं आहे. धन्यवाद सर्व प्रेक्षकांचं. धावसंख्या 95, 100 ओलांडली जाईल का आलोक 11ची? धावसंख्या 95, अजून 4 चेंडूचा खेळ बाकी. आतापर्यंतची सर्वाधिक उच्चांकी धावसंख्या पाहायला मिळते. 95 धावा स्कोर कार्डवर आहेत. 2 गडी बाद. राहुल सातव 46 वर घेतोय. समाधान आता ड्रायव्हिंग सीटवर आलाय आणि त्याची गाडी आता सुसाट वेगाने निघाली. अमितचा पुढचा चेंडू पुन्हा पुढे टाकला बॉल. यावेळेला बॅटची कडा घेतली. यष्टीरक्षकाचा अंदाज चुकलाय. एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जोपर्यंत बॉल थांबवला जाईल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. संधी निर्माण केली होती परंतु चूक झाली आणि त्यानंतर जीवनदान मिळत आहे. अशा चुका नको आहेत. बघा जसा मी उल्लेख केला होता की नर्वस 90, अशा वेळेला फलंदाजी करणारा संघ तर टेन्शनमध्ये येणारच आहे आणि त्याचाच फायदा तुम्हाला उचलायला हवा. फायदा मिळू शकला असता, कॅच कंप्लीट झाली असती, धाव वाचवली गेली असती, पण तसं काही घडत नाही. आणि आतापर्यंत NB ट्रॉफीतला सर्वोच्च धावफलक पाहायला मिळतो आलोक 11चा. 97 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. संघाला शतक पूर्ण करण्यासाठी 3 धावांची गरज आहे. तर आपण पाहतोय राहुल सातवला त्याचं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 4 धावांची गरज आहे. 22 चेंडू त्याने घेतलेले आहेत. 46 वर तो खेळतोय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने अमितचा हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केलाय पण तू पहा इथे धाव घ्यायची आहे आणि अखेर आपली विकेट बहाल केली आहे. सॅक्रिफाईस केलंय. समाधानला इथे परतावं लागेल. 9 चेंडूमध्ये 18 धावांचा घनाघात त्याने दाखवला. 200चा स्ट्राईक रेट होता. तिसरा धक्का बसतोय. धावफलकावर धावा आहेत 97 धावा, 3 गडी बाद. सॅक्रिफाईस केलंय समाधानने, स्वतःच्या विकेटचं सॅक्रिफाईस राहुलसाठी. राहुलचा स्ट्राईक रेट भन्नाट आहे. बघा रिप्लेमध्ये पाहायला मिळते ऑफस्टमच्या बाहेर कमिट झाले होते पण बॉलवर व्यवस्थित नजर ठेवता आली नाही. बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालं नाही आणि त्याचमुळे 2 फलंदाज एकाच एंडला एका फलंदाजाला परतावं लागते. बघा रोहित शर्मा स्टँडमध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येनं गर्दी करून या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. तर सर्व प्रेक्षकांना आपण 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर पाहतोय. 4 स्टँड्स खचाखच भरलेले आहे आणि प्रेक्षकांची ही साथ आम्हाला नक्कीच अजून नवीन काहीतरी करण्याचा इशारा देते. ऑन साईडला बॅट्सविंग प्रॉपर आहे, एलिव्हेशन मिळत नाही, बॉल पोहोचते स्क्वेअर लेगला, एक सिंगल होते. पूर्ण दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जातात. बॅटिंग एंडला येतोय थ्रो. दरम्यान दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पूर्ण होईल का पाहूया. दरम्यान बॉलिंग एंडला बॅटर पोहोचलाय की नाही ते शहानिशा आपण स्ट्रॉंग रूममध्ये करणार आहोत. दरम्यान हा धावण्याचा वेग भन्नाट होता. 2 फलंदाजांचं अंडरस्टँडिंग चांगले होतं पण पाहूया 2 धाव पूर्ण झालेत की नाही. आपण जाऊया थर्ड अंपायरच्या दिशेनं. राहुल सातवने हा फटका खेळल्यानंतर पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेच्या तो शोधात होता आणि त्यावेळेला आपण पाहिलं तर दीपक जो नॉन स्ट्रायकिंग एंडवरून धावत होता आणि त्याने स्वतःची विकेट बहाल करण्यासाठी नक्कीच डेडिकेशन दिलं होतं. परंतु त्यानंतर आता तिसरे पंच या चेंडूवरची कहाणी आपल्यासमोर घेऊन येतील. 97 धावा अद्याप स्कोर कार्डवर आहेत. तिथून जर 2 धावा मिळाल्या तर 99 पर्यंत धावफलक जाईल. 3 अंकी धाव संख्येचा आपण मगाशी उल्लेख केला होता. या स्पर्धेतली आतापर्यंतची उच्चांकी धावसंख्या आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय.
OUT out, back to the pavilion. बरोबर 4 गडी बाद. राहुल सातव अजूनही 46 वर होता. आता तिथून तो पुढे पोहोचलाय का हे देखील पाहावं लागेल. आणि आता पहिल्या डावातील शेवटचा चेंडू असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला आहे राहुल. राहुलसाठी ओव्हर पिच होता. ऑन साईडला लॉफ्ट केलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न केलाय आणि आता तिसरी धाव देखील घ्यायची आहे, परंतु यावेळेला फेकी केली गेली आहे. 2 धावांवरच समाधानी व्हावं लागतंय. 100 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. NB ट्रॉफीच्या तिसऱ्या पर्वातील उच्चांकी धावसंख्या आपण पाहतोय. 100 धावा 4 गडी बाद बनवल्या गेल्या आहेत आलोक 11च्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला राहुल सातव 24 चेंडूमध्ये 49 धावांवर नाबाद राहिलेला आहे. जी गंद्रेवाड. चला दोन्ही कॅप्टन्स या. आदिश्री इंटरप्राइजेस आणि सँडिस सिम्बा दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये सँडिस सिम्बा आणि आदिश्री इंटरप्राइजेस दोन्ही कॅप्टन्स. चला या टॉससाठी. सँडिस सिम्बा चला लगेच टॉससाठी या. आणि आदिश्री इंटरप्राइजेस दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचे. प्लीज फास्ट. आपण लगेच नाणेफेकीची प्रक्रिया पूर्ण करतोय जसं आपण सातत्याने उल्लेख करत आलेलो आहोत. सँडिस सिम्बा कॅप्टन चला टॉससाठी या फास्ट. चला या. मी सर्व सन्मान्य पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. गौरवजी बदक, अमोलजी पायगुडे आणि माणिकजी गंद्रेवाड आपलं मनपूर्वक स्वागत. पायगुडे साहेब आहेत आणि पायगुडे साहेबांना क्रिकेटचं बऱ्यापैकी ज्ञान आहे. दौंड परिसरामध्ये त्यांचा क्रिकेटचा दबदबा देखील पाहिलाय. तर पायगुडे साहेब कसं वाटलं NB ट्रॉफीमध्ये या मैदानात येऊन एकंदरीत क्रिकेटचा हा अनुभव घेऊन? NB ट्रॉफीचं नियोजन खूपच सुंदर असतं. म्हणजे आम्ही दरवर्षी इथं असतोच. दरवर्षीपेक्षा यावर्षी पण नियोजन अजून सुंदर केलेलं आहे. जे NB ट्रॉफीचे जे आयोजक आहेत ते खूप मेहनत घेतात आणि जे आयोजक करतात ते पण मला वाटतं खेळाडूच आहेत. त्याच्यामुळं क्रिकेटचं एकदम
चांगलं नियोजन असतं. आता रिटायर झालेले आहेत तुम्ही आज. त्यामुळं खूप भारी नियोजन असतं आणि मॅचेस पण खूप चांगल्या होतात. पोलीस दलामध्ये काम करत असताना वेळ कमी मिळतो आणि त्याबद्दल नक्कीच मदक सर देखील क्रिकेटमध्ये खूप जास्त रुची ठेवतात. पण तरी देखील रुची ठेवताना कधी कधी संधी मिळत नाही, कधी कधी वेळ मिळत नाही. तर कधी निराश होता का की मैदानातून कुठेतरी आपण लांब राहिलेलो आहात, मैदानात जाण्याची संधी मिळत नाही? हो तसं तर होतंच की ड्युटी असल्यामुळे टाईम भेटत नाही. आज माझे मित्र प्रशांत गायकवाड, अमर साळवी यांची मॅच होती तर ती खास बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. पी एम सरांचा बंदोबस्त असताना पण आम्ही वेळात वेळ काढून इथं मॅच बघण्यासाठी आलो आहोत. मागच्या वेळेस मी एन बी ट्रॉफी खेळलेलो होतो. ह्यावेळेस काय प्रॅक्टिस नव्हती त्यामुळे काय फॉर्म वगैरे भरलेला नव्हता. पण पुढच्या वेळेस नक्कीच खेळू. सातत्याने खेळू शकता तुम्ही, पण ठीक आहे, थोडा वेळ मिळाला नाही. चला दोन्ही कॅप्टन्स या, सँडी सिम्बा आणि आदिश्री इंटरप्राइजेस. कारण टॉस आपण करून घेऊया, कारण हा टॉस इम्पॉर्टंट आहे. पुढचा डाव सुरू होते त्याचमुळे आपण टॉस उरकणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन्स यायचं आहे, आदिश्री इंटरप्राइजेस आणि सँडी सिम्बा. तर नाणं दोन्ही कॅप्टन्सला दाखवून देऊया. आणि बबलू पाटील स्वतः पोलीस दलात कार्यरत आहेत आणि या ठिकाणी मैत्री संबंध दिसून येत आहेत. सर्वांचे हावभाव खूप काही सांगून जात आहेत. तर टॉस आपण करूया. तर एन बी आणि ट्रॉफी असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. एन बी किंवा ट्रॉफी असं कॉल द्यायचं आहे. तर आपण कॉइन स्पिन करतोय. एन बी असा कॉल. एन बी नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच आदिश्री इंटरप्राइजेसने. तर आदिश्री इंटरप्राइजेस निर्णायक असेल. फिल्डिंग करू आम्ही. चला जास्त वेळ नाहीये त्याचमुळे फक्त थोडक्यात मी उरकतोय. नाणेफेक जिंकून आदिश्री इंटरप्राइजेसने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. तर बबलू यांच्याशी देखील मला चर्चा करायला आवडेल. क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे नाणेफेक जिंकून. आणि आता सँडी सिम्बा या निर्णयाकडे कसं पाहताय आणि पहिल्या सामन्याच्या खेळाबद्दल काय सांगाल? पहिल्या सामन्यामध्ये थोडीशी बॅट्समनने आमच्या खूप चूक केलेली आहे आणि खराब खेळ केलेला आहे. तर असं काही नाही आहे, ठीक आहे, एक मॅच हारलो आहे परंतु कमबॅक करण्यासाठी पण अजून मॅच आहेत बाकी. त्याच्यामुळे आम्ही ह्या मॅचपासून कमबॅक करण्याचा नक्की चांगला प्रयत्न करू. आणि तुमचा कॅप्टन जर योद्धा असेल तर ते थोडं सोपं होईल आणि बबलू पडेल तुमच्याकडे ती क्षमता आहे. तर नाणेफेक जिंकून आदिश्री इंटरप्राइजेसने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि सँडी सिम्बाला करायची फलंदाजी. दोन्ही सगळ्यात देवा शुभेच्छा. आणि पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. पुन्हा एकदा आपण डाव सुरू करतोय. पाहुण्यांचं आपण स्वागत करतोय आणि त्यानंतर आपण चला आपण या ठिकाणी त्यांचा देखील सन्मान करून घेऊया. कारण जसा उल्लेख केला या साहेब, मदक साहेब, पायगुडे साहेब आणि गंद्रेवाड साहेब, आपण बंदोबस्तात आहात आणि त्याचमुळे आमचं देखील ते कर्तव्य आहे की बंदोबस्तातून तुम्ही वेळ काढून आलेला आहात आणि तुमचा निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं उचित असा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्याचमुळे तो तर NBSF प्रेसिडेंट सन्माननीय सागरजी भिंताडे, सन्माननीय सागरजी भिंताडे, आपल्यास विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या पोलीस दलातील मित्रांचा सन्मान करणार आहोत. आणि सर्वजण क्रिकेटला जवळून पाहून आलेले आहेत आणि म्हणूनच क्रिकेटची नाळ जुडलेली असताना आपण मैदानापेक्षा जास्त लांब राहू शकणार नाही आहोत, हीच भावना तुमची आमची सर्वांची आहे. तर या ठिकाणी आपण पायगुडे साहेबांचा सन्मान पाहतोय. त्यानंतर आपण बदक साहेबांचा सन्मान पाहणार आहोत. या स्पर्धेनिमित्त आपण देखील आलात आणि आपण देखील खूप चांगला सहभाग नोंदवलात, त्याबद्दल तुमचं देखील मनस्वी आभार आणि स्वागत. त्यानंतर गंद्रेवाड साहेब आहेत, त्यांचा देखील आपण व्यासपीठावर सन्मान करणार आहोत. या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रत्येक मान्यवरांचा उचित सन्मान करणं हा आमच्यासाठी आनंद आहे, निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनसाठी. तर सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा थेट समालोचन कक्षामध्ये, ऐकूया पुढील डावाचं विवरण. सज्ज असतील प्रवीण वगाड सर आणि सोबत असतील चंद्रकांत शेट्टेचा. स्टे ट्यून ऑन 70 स्पोर्ट्स. आपण पाहतायत आपली NB ट्रॉफी. धन्यवाद. दुसऱ्या डावाकडे आपण आलोय. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 101 धावांचा पाठलाग, सर्वात मोठं टार्गेट या स्पर्धेतील आतापर्यंतचं इकडे आपण पाहतोय. 100 पूर्ण झाली आहे पहिल्यांदा, परंतु हे क्रिकेट आहे, इकडे काही होऊ शकतं. मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्यासुद्धा पार होताना आपण पाहिलेल्या आहेत. आणि निखिल आणि कृष्णा सातपुते मागील मॅचमध्ये सुद्धा जबरदस्त खेळलेत. अभिषेक यांचा हा बॉल, एक वेग होता, उसळी होती आणि पंचांचा निर्णय यायच्या अगोदर चालू सुद्धा लागलेले आहेत या ठिकाणी बॅटर. विकेटचं पतन, पहिला धक्का.
या निखिल वाघमारेनं या अगोदरच्या मॅचमध्ये अक्षरशः 46 धावांची खेळी केली होती. त्याला शून्यावरती त्या ठिकाणी परतताना आपण पाहतोय. सुरेख झेल यष्ट्यांच्या पाठीमागे मात्र जो टिपला गेला आणि त्याचबरोबर मात्र निखिल वाघमारे शून्यावरती बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. शून्यावर बाद जरूर झालेत, परंतु क्रिकेट हा एक दोघांचा खेळ नाही आहे. अख्खी टीम मात्र या ठिकाणी खेळणं गरजेचं आहे. 101चा पाठलाग करायचा आहे, परंतु 8 ओव्हर सुद्धा आहेत. ही सुद्धा महत्त्वाची बाब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 13च्या सरासरीने धावा करायच्या आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत आसिफ तांबोळी. आसिफला देखील मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना आम्ही पाहिलं आहे. बॅटिंगची एक वेगळी स्टाईल आहे त्यांची आणि डावाला आकार देण्याची भूमिका निभावतात. आज कृष्णा सातपुते यांच्या बरोबरीने क्रिकेट खेळायला मिळत आहे. एक आत्मविश्वास वाढवणारी बाब सुद्धा पाहायला मिळते, किंवा प्रत्येक खेळाडूच्या सुद्धा आयुष्यातील अनमोल ठेवा असतो की आज मी कृष्णा सातपुते बरोबर ओपनिंग केली, वन डाऊन होतो, डावामध्ये पार्टनरशिप केली, एका टीममध्ये खेळलो, माझ्या गोलंदाजीवर त्यांनी कॅच घेतल्या, या सुद्धा बाबी पाहायला मिळतात प्रवीण सर. आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय आसिफ या वेळेला वेगात अभिषेकच्या हातात पहिलं षटक का सोपवलं गेलंय ते याचं उत्तर या ठिकाणी देत आहेत. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतायत, वेगवान गोलंदाजी होताना पाहायला मिळते आणि धावांची गरज आहे खरी, परंतु इकडे धावांना सुरुवातीलाच कंट्रोल करताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू टाकले तर अगदी आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली आणि एक महत्त्वपूर्ण विकेट निखिल वाघमारेची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. चांगली गोलंदाजी अभिषेक. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला, त्याला काही काळ हवीत जरूर राहिलं, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे होतोय. कृष्णा सातपुते यांच्यासाठी 100 धावा ह्या काही नवीन नाही आहेत. आयुष्यात कित्येक वेळा मात्र 100 धावा त्यांनी स्वतः वैयक्तिक सुद्धा केलेल्या आहेत. त्यामुळे टीमची धावसंख्या यावेळेला कृष्णा सातपुते मिडॉनच्या डोक्यावरून स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतात. अभिषेकच्या विरुद्ध येईल चौकार. तुला अभिषेकने चांगली करून दिली होती, परंतु आता त्याच्यावरती आक्रमण केले. लॉंगॉनच्या दिशेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी कृष्णा सातपुते तुटून पडतोय अभिषेकवरती. 101 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी कृष्णा सातपुते आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला थोडेसे शफल झाले, खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. टायमिंग तेवढं प्रॉपर नाही होऊ शकलं. अभिषेकची ही गोलंदाजी लाजबाब राहिली. पहिल्या षटकात एक विकेट सुद्धा आली आहे आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत प्रवीण सर. चांगली गोलंदाजी, एक चौकार येऊन देखील फक्त 6 धावा अभिषेकने त्या ठिकाणी मात्र खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय समीकरण 42 चेंडू 95 असं नक्कीच होताना जे पाहायला मिळते. फ्लड लाईट त्या ठिकाणी नक्कीच धडकताना पाहायला मिळते. आता प्रकाश होतात, ही स्पर्धा नक्कीच जी खेळवली जाईल. दिवस रात्र अप्रतिम आयोजन, आपली NB ट्रॉफी अगदी आपण पाहतोय मोठ्या धुमधडाक्यात कालपासून मात्र चालू झाली आहे. 7 दिवस रात्र नक्कीच अगदी आपण पाहतोय ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाणार आहे आणि अप्रतिम आयोजनाचं प्रत्येक जण तोंड भरून नक्कीच कौतुक करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. NB ट्रॉफी फेस्टिवल ऑफ द टेनिस क्रिकेट अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचे 42 चेंडू 95 धावांची गरज. 42 चेंडू आणि 95 धावांची आवश्यकता आहे आणि आता गोलंदाजीसाठी क्षितिज दिवेकर या खेळाडूला आमंत्रित करण्यात आले. पारगावचा आणखीन एक खेळाडू आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. खरा दौंड तालुक्यातील या गावाच्या नावाची चर्चा आहे आणि समोर जर पाहिलं तर पाहायला मिळत आहेत आसिफ तांबोळी. शिक्रापूरच्या या खेळाडूच्या नावाची सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळाली सातत्याने. लोअर फुल टॉस या वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव तिकडे मिळेल, थोडासा बॉल बाजूला गेला, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. खूप निर्णायक असतील पॉवर प्लेच्या या ओव्हर सुद्धा प्रवीण सर. तर नक्कीच पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील आणि कृष्णा सातपुते अगोदरच्या मॅचमध्येच त्याची फलंदाजी क्रिकेट रसिकांनी पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. धडाकेबाज फलंदाजी केली होती. या मॅचमधून देखील कृष्णाकडून फार मोठ्या अपेक्षा असतील आणि कर्णधारपद देखील नक्कीच कृष्णा मैदानाच्या आतमध्ये सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेत गोलंदाजांची भूमिका म्हणजे दोन्ही मॅचमध्ये जर पाहिलं तर त्यांनी 4 ओव्हर सुद्धा केलेले आहेत. कृष्णा बिग हिट, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, फिल्डर मागे गेलेत आणि तिकडे एक मोठी विकेट येताना पाहायला मिळेल. कृष्णा सातपुते माघारी परत आहेत. मोठ्या लक्षाचा पाठलाग जरूर करायचा आहे.
दोन्ही आघाडीवीर माघारी परतलेत. संदीप जेजूरकर. संदीप जेजूरकर, कधीपासून या दिवसामध्ये आपण आलात आणि एकंदरीत कसा जो फील आहे या स्टेडियममध्ये बसल्याचा? मी आता 4 वाजता जॉईन केली मॅच पाहायला, पण खूपच छान वाटतंय ग्राउंड पाहून. आणि NB ट्रॉफी पाहायचं एक भाग्य असतं दरवर्षीप्रमाणे. आम्ही वेट करत असतो NB ट्रॉफी कधी येईल कधी येईल कधी येईल पाहण्यासाठी. मागच्या वर्षी पण पाहत होतो मी. मागच्या वर्षी इथं नव्हतो पण मी लाईव्ह पाहत होतो. यावर्षी मी इथंच धायरीला राहिला आहे, त्यामुळं जवळ असल्यामुळं मला काम संपल्यानंतर मी पाहायला आलो आणि खूपच छान वाटतं. म्हणजे असं ईडन गार्डनमध्ये पाहिल्यासारखं फील येतं. खूप चांगलं आयोजन नियोजन आहे दरवर्षीप्रमाणे आणि तुम्ही लोक समालोचन पण खूप छान करता, त्यामुळं आणखी मजा येते. त्यातली त्यात मला बबलू पाटीलची बॅटिंग पाहायला नेहमीच आवडती. क्या बात आहे. पुढच्या सामन्यामध्ये बबलू पाटीलला पहा. आपण पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पहिल्या षटकात थोडासा दबाव पाहायला मिळाला आणि त्या दबावाला आता वाढवण्याचं काम देखील केलं गेलेलं आहे, परंतु हार मानून चालणार नाही. ज्या वेळेला परिस्थिती अशीच गंभीर असते ना, तुम्हाला एक संधीसुद्धा असते प्रवीण सर. तर नक्कीच कृष्णाची विकेट खूप महत्त्वाची मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर आपण पाहिलं फार मोठा जल्लोष कृष्णा बाद झाल्यानंतर. यावेळेला आक्रमण केले त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली आणि या चेंडू पोहोचेल त्या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. श्वास वाढवणारा चौकार आलाय. या खेळाडूकडे देखील टॅलेंट आहे, क्षमता आहे आसिफ यांच्याकडे. आज खेळावं लागेल. आखो टप्प्याचा बॉल होता, उडवलाय जरूर स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जातील. पॉवर प्लेचा फायदा उचलायचा आहे. लक्ष मोठं आहे, हार नाही मानायची. प्रयत्न करत राहायचं आणि करत राहायचं. तर नक्कीच या ठिकाणी प्रत्येक जण जिंकण्याचा प्रयत्न करा आणि हा खूप महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी. आलोक इलेव्हन एका बाजूला तर दीपक दादा प्रतिष्ठान दुसऱ्या बाजूला. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा NB ट्रॉफी. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका हवेत आहे, परंतु पाहूयात फिल्डर थोडेसे दूर राहिले. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. मॉर्टर ट्रॉफी या आणखीन एक पुण्यातील नामवंत स्पर्धेचे आयोजक रोहनभाऊ आपण या ठिकाणी उपस्थित राहिला तर आपलं देखील हार्दिक असं स्वागत असेल. थँक्यू. तर पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांशी संवाद साधणार आहोत. तुमचं नाव? अभिजित बिहोरकर. शिकताय की नोकरी? कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे झालंय बीटेक मध्ये. म्हणजे शिक्षण झालेलं आहे. क्रिकेट खेळताय की क्रिकेट संपलंय? क्रिकेट खेळतोय की. खेळतोय. मग आवडता खेळाडू कोण आहे? आवडता खेळाडू महेंद्रसिंह धोनी. मी टेनिस बॉलचा प्रश्न विचारतोय. कृष्णा सातपुते. कृष्णा सातपुते यांचा खेळ तर संपलेला आहे पण त्या सामना अजूनही चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. NB ट्रॉफीमध्ये या स्टेडियममध्ये बसून फील कसा वाटतोय? अनुभव काय सांगतोय? एक नंबर नियोजन आहे. आम्ही पहिल्यांदाच आलोय. एक मस्त नियोजन केलंय आणि सर्वच खेळाडू पण चांगले आहेत आणि नियोजन पण अतिशय उत्तम आहे. काहीच अडचण नाही नियोजनात. जरा जोरात बोला. आता कसं वाटतंय? आता काय एकदम भारी वाटतंय. ओके, ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा जाऊया समालोचक कक्षामध्ये. थँक्यू. तर इकडे जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने पहिल्या षटकात गोलंदाजी राहिली. 2 प्रमुख विकेट आल्यात परंतु 15 धावा झालेले आहेत. 6 षटकं अजूनही बाकी आहेत. म्हणजे आशेचं किरण आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अभिषेक यांच्या या बॉलवर हवाई हल्ला केला जरूर आहे परंतु काय अडवलाय बॉल. उंच पुढे राहुल सातव त्या ठिकाणी होते. अगदी सीमा रेषेच्या बाहेर चाललेला बॉल खेचून आणला, हवेमध्ये सूर मारला, बॉलला आतमध्ये टाकलंय. वाह, जबरदस्त एफर्ट्स. स्ट्रोक तर जबरदस्त होता. या स्ट्रोकला जबरदस्त खेळलं आणि असं वाटत होतं हा षटकारच गेलाय की काय, परंतु त्या ठिकाणी वाघोलीचा सुपरमॅन होता. नाव राहुल सातव, बॉलला आतमध्ये टाकलंय आणि पाहूया निर्णयाची देखील प्रतीक्षा असेल. या तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे.
तर नक्कीच चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. राहुल सातवचे उंचीचा पुरेपूर वापर, सीमारेषेच्या लगत तैनात होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलं. आणि चेंडूला तर अडवलं गेलंय, परंतु सेफमध्ये त्या ठिकाणी अडवलंय का त्या ठिकाणी या तिसरे पंच चेक करतील आणि निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच येईल. महत्त्वपूर्ण मॅच, महत्त्वपूर्ण सामना. आलोक 11 एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला दीपक दादा प्रतिष्ठान. ही मॅच क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. निर्णय जातोय तिसऱ्या पंचांकडे. पहा, आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकता. राहुल सातव त्या ठिकाणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला जो पाहायला मिळाला. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी. अडवलेला हा बॉल, ज्यावेळेला बॉल ते अडवण्यासाठी गेले हवेमध्ये जवळपास 1-1.5 फूट किंवा त्यापेक्षा जास्त होते आणि एवढा उंच पुरा खेळाडू हवेमध्ये जातो आणि बॉलला खेचून आणतो. यस, बॉल अडवलाय. आणि इकडे एफर्ट्स म्हणजे फक्त बॅटिंग करून बॉलिंग करून प्रवीण सर चालत नाही, फिल्डिंगही करावी लागते आणि याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी वाघोलीच्या या सुपरमॅनने दिलंय. अशी सुपर कामगिरी त्यांनी केली आहे. तर नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण. अगदी या मोक्याच्या क्षणी त्या ठिकाणी मात्र उडी मारली आणि या चेंडूला अडवलंय. यावेळेला आणखीन एक जबरदस्त फटका, उलटा पुलटा बॉल, लांब 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 लचक षटकार. आतमध्ये स्ट्राईकच्या दिशेला विजय पाबळे, तर अभिषेक नक्कीच गोलंदाजी मार्गवरती आहे. बऱ्याच वेळ प्रतीक्षा होती मोठ्या फटक्याची आणि या तो फटका विजय पाबळेच्या बॅटमधून येताना जो पाहायला मिळतोय. जबरदस्त षटकार. प्रवीण सर, एक अडवला म्हणून काय झालं, हा घ्या दुसराही प्रयत्न आम्ही केला आणि यावेळेला मात्र विजय पाबळे यांनी तो प्रयत्न पूर्ण केलेला आहे. परिस्थिती थोडीशी विपरीत आहे, परंतु आम्ही तिला बदलू शकतो आणि त्यासाठीच आम्ही आलोय मैदानाच्या आतमध्ये. आज चांगली कामगिरी करावी लागेल. काल केलेल्या कामगिरीवर आज मॅचेस जिंकल्या जात नाही. तुम्हाला आज आणि आत्ता वर्तमानात क्रिकेट खेळावं लागतं आणि त्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. 22 धावा, 2 विकेट माघारी परतल्यात. 2 ओव्हर आणि 2 चेंडू झालेले आहेत. 2-2-2-2 हे सगळं काही पाहायला मिळतं इकडे. आणि इकडे थोडीशी या ठिकाणी थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजावर होताना पाहायला मिळतोय. विजय पाबळे खुश केलं या खेळाडूने. 34 चेंडू आणि 79 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. काय षटकार ठोकला विजय पाबळेनं मैदानाच्या आतमध्ये. विजय पाबळेसाठी हा बॉल अगदी खोलवर टाकला होता. पहिलंच मन बनवलं होतं केवळ ऑन साईडला ढकलायचा हा बॉल आणि मला तिकडे धावा घ्यायच्या 1-2 धावून, परंतु तसं नाही होऊ शकलं. पहिलंच ठरवून खेळल्यामुळे कमी गतीचा बॉल बॅटच्या पट्ट्यातच नाही आला. चांगली गोलंदाजी आता गोलंदाजाची अगदी आपण पाहतोय. अभिषेक हुजीर त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केले आणि हा चेंडू अप्रतिम टाकला. याही वेळेला हवाई हल्ला केला खरा, परंतु पाहूया किती लांब जाईल. आणखीन एका बॉल वर जबरदस्त फटका येताना पाहायला मिळतोय. सीमारेषा पार षटकार. चेंडूवरती केलेलं आक्रमण त्या ठिकाणी या विजय पाबळे चेंडूवरती तुटून पडला आणि आणखीन एक षटकार मैदानाच्या आतमध्ये जो ठोकलाय. 4 चेंडू 13 वरती खेळतोय विजय पाबळे. याच फटक्यांची गरज. 32 चेंडू 73 मॅचचं समीकरण. 32 चेंडू आणि 73 मॅच आहे आणि मॅच बनवण्यासाठी विजय पाबळे मध्यंतरी थोडेसे क्रिकेटपासून दूर गेले होते आणि आता मी JPL मध्ये देखील ॲज अ आयडॉल म्हणून त्यांना पाहिलं आहे आणि किंवा विविध स्पर्धांमध्ये खेळताना पाहिलं आहे. आज पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली आहे खरी, परंतु मॅचमध्ये येण्याची तयारी आहे. ही दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवलीसाठी विजय पाबळे लढतायत. यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडताना पाहायला मिळाले. चांगला फटका तिकडे आलेला आहे. एक धाव घेतली, दुसरीचा कॉल दिला, हो नाही हो सुरू होतं आणि शेवटी धाव मात्र इकडे पूर्ण केली गेली. या षटकात मात्र धावा आलेल्या आहेत. ही जमेची बाब इकडे पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावर आहे. 101 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी करायचा आहे. जवळजवळ 15 धावा या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळतात. अभिषेकच्या विजय पाबळेची या जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 31 चेंडू 71 मॅचचं समीकरण. 30 वरती 2 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. चांगली या
फलंदाजी, कधी कधी चांगली फलंदाजी, कधी चांगली गोलंदाजी आणि संमिश्र क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला एक चांगला फटका खोलवा टप्प्याच्या बॉलला कव्हर्सला ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. एक धाव पूर्ण केली. या षटकामध्ये दीपक दादा प्रतिष्ठान ही टीम सुद्धा मॅच मध्ये आलेली आहे. जरी विकेट गेल्यात, जरी आमचे खेळाडू आउट झालेत, आम्ही लढतोय ना. आणि आसिफने आणि विजयने ते दाखवून दिलं. एक षटकार जरूर हरला, जरूर या ठिकाणी आला, परंतु धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. राहुलचे एफर्ट्स या ठिकाणी आपल्याला जबरदस्त पाहायला मिळाले खरे, परंतु 3 ओव्हरनंतर 31 धावा प्रवीण सर या षटकात कमबॅक झालंय. तर नक्कीच ही मॅच रोमहर्षक होईल, रंगतदार होईल. 30 चेंडू 70 मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना अगदी आपल्याला पाहायला मिळतं आहे. 31 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांमध्ये स्कोर कार्डवरती येताना ज्या पाहायला मिळतात. 5 षटकांचा खेळ अजूनही मात्र शेष आहे, शिल्लक आहे, बाकी आहे. विजय पाबळे चांगली फलंदाजी करतोय, आसिफ त्याला साथ देतोय. 7 चेंडू खेळलाय, 10 धावांवरती नक्कीच खेळताना जो पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय आता राहुल सातव. वाघोली वर्सेस वाघोली अशी मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. वाघोलीचं क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा देखील पाहायला मिळत आहेत. यस, आता जरी गुरु शिष्य असेल तर आज मैदानात आहेत तर खेळायला तर लागणार आहे आणि कामगिरी चांगली करावीच लागणार आहे. राहुल सातव आणि समोर जर पाहिलं तर विजय पाबळे, 2 वाघोलीचे खेळाडू एकमेकांच्या विरोधात. यावेळेला स्ट्रोक कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव घेतली, दुसरीचा कॉल देखील दिला गेला होता आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 1 धाव तिकडे पूर्ण केली गेलेली आहे. मोठी मॅच आहे, 101 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु प्रयत्न सुरू आहेत. 29 चेंडू 69 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. राहुल सातव गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतो आहे. एक नामांकित गोलंदाज आणि फलंदाज म्हणून ओळख, अष्टपैलू खेळाडू आहे राहुल सातव. वाघोलीचा सितारा त्या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय. एनबी ट्रॉफीचा दुसरा दिवस. यावेळेला हवाई हल्ला, स्ट्रोक तर खेळलाय, पाहूया किती लांबवर जाईल. आसिफची ही बॉलला करवली गेलेली त्यांच्याकडून हवाई यात्रा. 6-6-6. या फ्रंट फुटवरती आला, पूर्णपणे ताकद लावली मिड विकेटच्या दिशेला आणि एक चांगला षटकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केला आसिफ तांबोळी यांनी. अगदी आपण पाहतोय अप्रतिम षटकार ठोकलाय राहुल सातवला. जबरदस्त. आणि दबाव आता गोलंदाजी करणाऱ्या टीमवर शिफ्ट केला या दोघांनी सुद्धा. आणखीन एक स्ट्रोक. याही वेळेला दिशा मात्र फाईन लेगची पाहायला मिळते. तुटून पडलेत मात्र हे दोन्ही बॅटर, तमानाही करत आहेत. 100 धावांची जबरदस्त बॅटिंग होते सध्या. नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला वेगवान चौकार त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळाला. आसिफ तांबोळी तुटून पडलाय. अगदी 11 धावा 3 चेंडूवरती येताना पाहायला मिळतात. राहुल सातव कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती आहे. कॅप्टन असतील परंतु तरी सुद्धा आक्रमण होताना पाहायला मिळत आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना जो स्टार्ट पाहिजे सुरुवातीच्या अडखळल्यानंतर मात्र आता या दोघांनी तो दिलाय. या वेळेला गती परिवर्तन करताना पाहायला मिळाले. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि इकडे ओरतोडच्या स्वरूपातील देखील धाव येताना पाहायला मिळते का? यस, एक आली आहे. दुसरीचाही प्रयत्न अगदी जलद गतीने 2 धावा देखील या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त अचानकपणे सामन्याला कलाटणी आली आहे प्रवीण सर. असं वाटत होतं आता सामना एकतर्फी होतोय की काय, परंतु या सामन्यामध्ये विजय पाबळे आणि त्याचबरोबरने आसिफ तांबोळी यांनी जानच ओतली आहे. तर नक्कीच या संघाची अगोदरची मॅच आपण पाहिली. निखिल वाघमारे, कृष्णा सातपुते यांनी जमवलेली भागीदारी, परंतु तशाच प्रकारे भागीदारी आता विजय पाबळे आणि आसिफ तांबोळी नक्कीच जमवताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 26 चेंडू 57 अशी मॅच नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळते. रोमहर्षकता निश्चितपणे शेवटपर्यंत पाहायला मिळेल. विजय पाबळे आणि आसिफ तांबोळी अशाच प्रकारच्या सामन्यामध्ये जर का तुम्ही खेळलात, तुमच्या नावाचा गवगवा होतो आणि तुमच्या नावाची तुमच्या खेळाची स्टेटस बाकीचे ठेवतात. यावेळेला मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, षटक महागडं जरूर ठरलंय, परंतु इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेलेला आहे.
राहुल सातव असं वाटत होतं ही जोडी जमते, त्यावेळेला स्वतः गोलंदाजीसाठी आले, परंतु त्यांचीही या ठिकाणी तमानाही राखली, त्यांच्या विरुद्ध देखील धावा आलेल्या आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. एक धाव मिळेल, दुसऱ्याही धावेचा कॉल दिलाय. अतिशय जलद गतीने या 2 धावा इकडे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली कामगिरी आणि बघता बघता 4 षटकांचा खेळ संपला. 46 आणि अजूनही जर पाहिलं तर 4 षटकं बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 55 पाहिजेत. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. आपली NB ट्रॉफी प्रेक्षक आहोत, तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहतायत महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. एका बाजूला आलोक 11, दुसऱ्या बाजूला दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली. या 2 टीमच्या दरम्यान लढत मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 24 चेंडू 55 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. दीपक दादा प्रतिष्ठान या ठिकाणी अगदी आपण पाहतोय फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. टीम हडल, टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाहायचंय की रणनीती कशा प्रकारे कोण शेवटपर्यंत आखणार आहे आणि या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये विजय पताका नक्कीच कोण फडकवणार आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आलोक 11 कोंडवा तर दुसऱ्या बाजूला दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली यांच्यातील रंगलेली मॅच आपण या ठिकाणी पाहतो आहे. 24 चेंडू 55 धावांचं लक्ष्य ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जे 2 फलंदाज उभे आहेत. विजय पाबळे अगदी या मन जिंकणारी फलंदाजी, त्याचबरोबर आसिफ तांबोळी चांगली साथ देतोय. आसिफ तांबोळीच्या बॅटमधून देखील चांगले फटके येताना आपल्याला पाहायला मिळाले. तर शेवटपर्यंत खऱ्या अर्थानं रोमहर्षक या मॅचमध्ये पाहायला मिळेल. 24 चेंडू 55 धावांची गरज. या अगोदरच्या षटकात तब्बल 15 धावा नक्कीच येताना आपण पाहिल्या आणि आता षटक क्रमांक 5 24 चेंडू 55 धावांची गरज. पहा या दोघांची पार्टनरशिप देखील प्रवीण सर पाहायला मिळाली आणि एक आत्मविश्वासाने वेगळ्या आत्मविश्वासाने फटके खेळलेले आहेत ना. म्हणजे विजय पाबळे असू देत, आसिफ असू देत, म्हणजे कोण म्हणतं रात्रीचे रन बनत नाही, या दोघांनी दाखवलंय रात्री सुद्धा रन बनतात आणि खूप चांगल्या पद्धतीने ते रन बनतायत. आणि असेच ही जर धावगती राखली तर विजय देखील आवाक्यात येऊ शकतो. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. 4 षटकं त्या ठिकाणी मात्र जी संपलेली आहे. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. तर सँडी सिम्बा आपण सगळे खेळाडू बबलू पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर बॅटिंग पॉवर प्ले प्रवीण सर ही देखील निर्णायक बाब असणार आहे. धावा येत आहेत आणि त्याच वेळेला घेतला बॅटिंग पॉवर प्ले हा सुद्धा निर्णायक असू शकतो. आता हे षटक या मॅचच्या दृष्टीने खूप निर्णायक असणार आहे. तर नक्कीच या षटकामध्ये किती धावा येतात ते मात्र पाहायचंय. समोर आहे विकास सुरवसे गोलंदाजी मार्कवरती. विजय पाबळे आतापर्यंत आक्रमक आणि स्फोटक फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. पाहायचंय की या मॅचमध्ये कशा प्रकारची या कामगिरी नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. 24 चेंडू 55 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचे चांगले प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र एका धावेच्या सहाय्यानं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 47 वरती. 23 चेंडू 54 धावांचं लक्ष ही मॅच जिंकण्यासाठी. पहिल्याच बॉलवर वेगळा प्रयत्न होताना पाहायला मिळाला, जी त्यांची स्ट्रेंथ सुद्धा आहे. रिव्हर्सचा प्रयत्न झाला, प्रॉपर टायमिंग नाही झालं, परंतु कॅच पकडण्याचा प्रयत्नही तिकडे खूप चांगला झाला खरा, परंतु धाव तिकडे घेतलेली आहे. विजय पाबळे खेळतात 8 बॉलमध्ये 18 वर आणि आसिफ तांबोळी 12 बॉलमध्ये 24 धावांवर. त्यामुळे दोघांची ही पार्टनरशिप सध्या चर्चेत आहे. नक्कीच जबरदस्त खेळ, अप्रतिम फलंदाजी दोन्ही फलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे संघ संकटात असताना दोघ जण नक्कीच लढताना पाहायला मिळत आहेत. 2 विकेट झटपट नक्कीच त्या ठिकाणी मात्र जाताना आपण पाहिल्या. ज्या 2 फलंदाजांनी अगोदरच्या मॅचमध्ये चांगली भागीदारी बनवली होती, सलामीची जोडी परतली आहे पॅव्हिलियनमध्ये, परंतु दुसऱ्या बाजूला विजय पाबळे आणि आसिफ तांबोळी एक चांगली भागीदारी जमवत आहेत आणि त्यांनी मात्र नक्कीच एक चांगला खेळ केलाय. 23 चेंडू 54ची गरज मैदानाच्या आतमध्ये. स्विच हिटचा फटका अगदी आपण पाहतो आहे. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर.
चौकारासाठी 4 रन. या बॅटिंगची का नाही होणार, कारण दोघेही खंबीरपणे कसं उभं राहायचं. आयकॉन जरी बाद झाले आहेत कृष्णा सातपुते, तरी देखील आम्ही मैदानावर ठाण मांडून आहोत. विजय मिळून देण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. 100च्या पार जास्त धावसंख्या करायची आहे, तरी देखील आम्ही लढतोय हे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न हे दोघेही करतायत. या टीमनं या अगोदर मात्र आपण पाहिलं की या अगदी 80च्या पलीकडे स्कोर होता आणि तो पार केला होता. अगदी या आपल्याला पाहायला मिळालं, चेसिंग केले होते. दरम्यान मात्र अगदी आपण पाहतोय हा फटका 2 क्षेत्ररक्षक करतील चेंडूचा पाठलाग. चेंडू 1 बाउन्स सीमा पार, खणखणीत चौकार. एकवीस चेंडू 46 धावांची गरज. 88 धावा चंदू सर या अगोदर चेस झालेल्या आहेत. अगदी जबरदस्त खेळ नक्कीच पाहायला मिळाला होता. त्यावेळेस कृष्णा सातपुते आणि निखिल वाघमारीची बॅट तळपली होती, तर आता आसिफ तांबोळे आणि विजय पाबळे चांगली भागीदारी जमवताना पाहायला मिळतात. 55 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 5वी ओव्हर सुरू आहे. जबरदस्त कामगिरी इकडे होताना पाहायला मिळते. आता राहुल सातव कॅप्टनच्या डोक्यामध्ये विचाराचं काहूर माजलं असेल, या दोघांना थांबवायचं तर कसं थांबवायचं, एवढी जबरदस्त कामगिरी दोघेही करतायत. रणनीती कशा प्रकारे आखली जाते ते मात्र पाहायचंय. हा फटका अगदी आपण पाहतोय, लॉफ्टेड ड्राईव्ह त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार, 4 रन. ठिकाणी आसिफ तांबळीकडून लगातारचा तिसरा चौकार तर मारलाच मारलाय, परंतु दोघांमध्ये 52 धावांची पार्टनरशिप सुद्धा झालेली आहे. 15 चेंडू 36 वरती खेळतोय आसिफ तांबोळी. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतो आहे. फ्रंट फुट वरती आलाय, त्या ठिकाणी अगदी भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चेंडू पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा काय? एका धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. अगदी आपण पाहतोय 64 वरती. या षटकामध्ये 18 धावा विकास सुरवसेच्या षटकामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. थँक्यू. आपण आहोत पुन्हा एकदा ऑडियन्स स्टँड मध्ये आणि आता ऑडियन्सचे देखील आपण या ठिकाणी मतं जाणून घेणार आहोत. आमच्या सोबत आहेत मुकुंद भोसले. मुकुंद भोसले, कधीपासून तुम्ही या स्टँड मध्ये बसलाय? सकाळी 9 वाजल्यापासून बसलोय. म्हणजे काय ऍडव्हान्स बुकिंग केली होती? 1:30 वाजता आपण वेळापत्रक चालू करतो आणि आता तुमचं क्रिकेटचं ज्ञान नॉलेज घेतोय. तर आवडता खेळाडू कोण तुझा मुकुंद? आकाश काळेची मॅच बघायला आलोय, सकाळपासून बसलोय. आता पुढच्या मॅच मध्ये दिसल तो. मग आकाश काळे यांच्यासाठी चेअरअप होईल 100%. बोला गणपती बाप्पा. थँक्यू. इट्स सेव्ह टू यू कॉमेंट्री बॉक्स. काय जबरदस्त मॅच आता सध्या सुरू आहे. काय एक मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली. 100पेक्षा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग पाहायला मिळतोय. दोन्ही सलामीवीर माघारी परतले आणि त्यानंतर हे दोघे फलंदाज असे काही चिकटलेत खेळपट्टीला, सगळ्यांना हैराण करून टाकले. बॉलची धुलाई करतायत. तो केविलवाना झाला असेल बिचारा, अशा पद्धतीची बॅटिंग सध्या करतायत. परंतु बॉलिंग टीमलाही कमबॅक करावं लागेल, कारण आता 18 बॉल 37, 3 ओव्हरमध्ये 37. एक चांगली मॅच, रोमहर्षक मॅच, रंगतदार मॅच. प्रेक्षकांना देखील अशाच प्रकारचे सामने अगदी पाहायचे असतात. खेळ हे 2
फलंदाज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि एका मोठ्या विकेटचं पतन. प्रतीक्षा होती या विकेटची. आसिफ बॅक टू द पॅव्हिलियन, पण काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय आसिफ तांबोळीनं. गरमागरम चालू आहेत, हाय व्होल्टेज चालू आहेत आणि आता आपण सामन्यांच्या दरम्यान प्रेक्षकांचा देखील अभिप्राय जाणून घेणार आहोत. तुमचं नाव? योगीराज आपसिंगेकर. शाळेतून आलात, कॉलेजमधून आलात की ट्युशनमधून आलात? कॉलेजमधून आलोय सर. आणि कॉलेजमधून घरी जायचं नाही, घरी का नाही जायचं? एनबी ट्रॉफीसाठी का आलात? भारी खेळायला म्हणून आलोय. भारी खेळायला लागलं तर तुमचा आवडीचा खेळाडू कोण? कृष्णा सातपुते. कृष्णा सातपुते संघ अजूनही मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ करतोय, तर कृष्णा सातपुतेसाठी जोरदार चीअर झालं पाहिजे. हिप हिप हुर्रे. बरं जाऊया समालोचन कक्षामध्ये. थँक्यू, इट्स ओव्हर टू यू. काय फलंदाजी केली आसिफ तांबोळीने. 17 चेंडू खेळले, 41 धावांची महत्वपूर्ण इनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळली आहे. परंतु आता आणखीन एक स्टार मैदानाच्या आतमध्ये, धनंजय भिंताडे मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. 17 चेंडू 37 धावा. काय घडेल चंदू सर? नक्कीच मी तर मॅच आता खुली झाली आहे दोन्ही टीमच्या बाजूने. आता जी परिस्थिती आहे, जरी बाद झाले असतील आसिफने आपलं काम केलंय. अशा परिस्थितीत टीमला मॅचमध्ये आणलंय तर ते कौतुकास्पद आहे. परंतु आता या विकेटने थोडासा दबाव जरूर आहे, परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे धनंजय भिंताडेचं मैदानात झालेलं आगमन. मैदानात विजय पाबळे सुद्धा आहेत, त्यामुळे ही मॅच आता 50-50 वर येऊन ठेपलेली आहे. नक्कीच रोमहर्षक मॅच, रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये जारी. गोलंदाजी मार्गावरती क्षितिज दिवेकर अगदी आपण पाहतोय सज्ज होतोय. बॅटची कडा शतरक्षक चेंडूवरती, काय झेप घेतलीये, सूर मारलाय आणि विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. सुरेख झेल, अप्रतिम झेल त्या ठिकाणी मात्र टिपला जातोय. शतरक्षक आहे अमर साळवे, त्या ठिकाणी मात्र तैनात होता. जबरदस्त झेल त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. मोक्याच्या क्षणी विकेट. धनंजय बॅक टू द पॅव्हिलियन. कॅचेस विन द मॅचेस. तर ही जी कॅच होती त्या कॅचचं महत्त्व किती इकडे माहिती होतं आणि एक अप्रतिम झेल त्या ठिकाणी अमर साळवे यांनी पकडला. आणि असा मॅचमध्ये आलेला संघ आता थोडासा बॅकफुटला देखील येऊ शकतो, कारण बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी आलेले आहेत. क्षितिज दिवेकर सामना त्या ठिकाणी मात्र थोडासा फिरवताना पाहायला मिळतो आहे. चांगली गोलंदाजी, 2 विकेट लागोपाठच्या येताना ज्या पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज प्रथमेश माने मैदानाच्या आतमध्ये, उर्फ बंटी या नावानं देखील ओळख आहे प्रथमेश मानेची. विजय पाबळे एका बाजूला चांगला खेळ त्यानं मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारलाय, परंतु आता प्रथमेश स्ट्राईकच्या दिशेला पोहोचलाय. 2 विकेट. क्षितिज दिवेकर अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतो आहे. हा फटका शतरक्षक येईल चेंडूवरती अगदी आपण पाहतोय. सिंगल घेतली जाते, 1 धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते आणि या सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळते. 15 चेंडू 36 धावा. क्षितिज दिवेकर की फॅक्टर राहिले. जी आतषबाजी सुरू होती ती थांबवली आणि नुसती थांबवली नाही, त्यांनी आसिफ बरोबर धनंजय यांना देखील आऊट केलं आणि जो धावसंख्येचा ग्राफ जो फ्लो निघाला होता ना एका उंच ठिकाणी, त्याला कुठेतरी पुन्हा एकदा खाली आणलेला आहे आणि सामन्यामध्ये आपल्या टीमचा प्रवेश केलेला आहे. फक्त सामना संपलेला नाहीये. 15 मध्ये 36 या अगोदर देखील आपण कित्येक मॅचेस कित्येक स्पर्धांमध्ये पाहिलेले आहेत. धाव गतीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम क्षितिज दिवेकर करतो आहे. ओ ब्लॉक होल मारा होता आणि विकेटचं होईल पतन त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. लेग बिफोर विकेट, पायाचा वेध आणि आपण पाहतोय परतावर लागेल त्या ठिकाणी. या पहा वेग, ब्लॉक होल मारा, मिडल लेफ्टीवरचा चेंडू त्या ठिकाणी मात्र जोरदार अपील केली आणि या पंच त्या ठिकाणी मात्र बाद देत आहेत. विकेटचं होतं एक पतन. प्रतिम गोलंदाजी. थोड्या वेळापूर्वी आसिफची आणि विजयची चर्चा होती, परंतु आता चर्चा करायला लावली या क्षितिजने स्वतःची, कारण पारगावच्या या खेळाडूचं कौतुक आमचे सगळे ऑफिशियल्स देखील या ठिकाणी सागरदादांच्या बरोबरीने सिद्धू आहे, त्याचबरोबरीने जर पाहिलं तर स्वतः अफजलभाई देखील या संपूर्ण टीमच्या बरोबरीने, आतकरे साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, साताऱ्याचे आमचे पंच देखील या ठिकाणी, म्हणजे हे सगळे या स्पर्धेवर लक्ष देऊन सुद्धा आहेत. 5 विकेट माघारी परतलेले आहेत. आशेचं किरण जागृत केलं होतं ज्यांनी,
त्यांना मात्र माघारी परतावं लागलेलं आहे. त्यामुळे पाहायचं येणाऱ्या कालावधीमध्ये इकडे काय होईल. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. हे 2 बॉल निर्णायक आहेत आणि जर का इकडे 2 मोठे फटके आले, एखाद दुसरा मोठा फटका आला, मॅच ऑन सुद्धा राहू शकते. परंतु क्षितिजने काय बॉलिंग केली आहे. 10 धावा खर्च करत असताना 4 महत्त्वपूर्ण विकेट. तर नक्कीच सामन्याला कलाटणी देणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू त्या ठिकाणी मात्र जे टाकलेत आणि 3 विकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. फक्त 1 धाव खर्च केली आहे क्षितिज दिवेकरनं. 65 वरती 5 गडी बाद, 14 चेंडू 36. मॅचचं समीकरण काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये, येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. प्रेक्षकांचे मोठमोठाले आवाज प्रेक्षक गॅलरीमधून आपल्या कानावरती पडताना पाहायला मिळत आहेत. आपली एनबी ट्रॉफी मोठ्या धुमधडाक्यात कालपासून मात्र सुरुवात. दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा मात्र जी खेळवली जाते. पुण्यातील क्रिकेटला मात्र एक चांगलं वलय देण्याचं काम एनबी ट्रॉफीच्या रूपानं सन्माननीय निलेश दादा भिंताडे दादांच्या माध्यमातून अगदी या टेनिस क्रिकेट पुण्यातील मात्र बदलताना पाहायला मिळते. आणि या गेली 3 पर्व नक्कीच आपण पाहतोय एनबी ट्रॉफीचं मोठ्या धुमधडाक्यात अगदी या ठिकाणी आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचे 13 चेंडू आणि 35 धावांची गरज. हा एक चेंडू खूप महत्वाचा आहे या षटकातील. फटका सजवलाय लॉंग ऑनच्या दिशेला शतरक्षक. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हवाई सफर षटकारासाठी. हा फटका खेळला आणि आता शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. 29 धावांची आवश्यकता. म्हणजे या धावा होऊ शकतात, कारण जरी या ठिकाणी 5 विकेट माघारी परतल्यास 5 हातात आहे. कारण या षटकाराने पुन्हा टीमला मॅच मध्ये आणलंय. म्हणजे 101चा पाठलाग करत असताना सुद्धा एक चांगली मॅच प्रवीण सर आपण पाहतोय. कॅप्टन राहुल सातव गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय. 12 चेंडू 29 धावांची गरज. लहान लहान मुलांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण या ग्राउंडवरती पोहोचलाय. अनेक जण लाईव्ह बरोबर जोडले गेलेले आहेत 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून. आणि एनबी ट्रॉफीचा प्रत्येक जण आनंद नक्कीच घेताना जो पाहायला मिळतोय. आपली एनबी ट्रॉफी प्रत्येक जण त्या ठिकाणी मात्र खुश आहे. पुण्यनगरीत मात्र 3ऱ्या पर्वात केलेलं पदार्पण आणि सुंदर स्पर्धा, अप्रतिम आयोजन असलेली क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय सगळ्यांच्या समोर आहे. शेवटचे 12 चेंडू 29 धावांची गरज. 72 वरती 5 गडी बाद आहेत. विजय कापसे आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश माने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन राहुल सातव त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. हे षटक खूप महत्वाचं. शेवटच्या षटकात किती धावा ठेवल्या जात आहेत हे खूप महत्वाचं नक्कीच जे असेल. अगदी आपण पाहतोय राहुल सातव गोलंदाजी मार्कवरती होईल सज्ज. समोर आहे विजय कापसे. अनुभव विजय कापसेच्या पाठीमागे देखील आहे आणि अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. स्ट्राईकच्या दिशेला विजय कापसे. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय शतरक्षक येईल चेंडूवरती. त्या ठिकाणी मात्र वेगवान सिंगल घेतली जाते. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते आणि हा धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 73 वरती. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 11 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे. प्रथमेश मानेने एक षटकार खेळत असताना मी काय करू शकतो हे आता दाखवलंय आणि त्यामुळे आशेचं किरण देखील जागृत आहे अजूनही. 11 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. एनबी ट्रॉफी मधील एक मोठी आणि जबरदस्त मॅच आपण पाहतोय. राहुल सातवचा हा चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेला. कडा प्रहार षटकार. परफॉर्मन्स करेल त्याची चर्चा होईल. पहिल्या डावात राहुल सातव, समाधान आहेरकर. दुसऱ्या डावात त्यानंतर विजय पाबळेला आपल्याला पाहायला मिळालं, आसिफला पाहायला मिळालं. त्यानंतर चर्चा होताना पाहायला मिळाली क्षितिज दिवेकरची. आणि आता चर्चा आहे या बंटीची, प्रथमेश मानेची. मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा जान टाकली आहे. काय जबरदस्त मॅच. 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी.
यस, या ठिकाणी प्रवीण सर, एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय. मोठ्या लक्ष्यांचा पाठलाग रात्रकालीन स्पर्धेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. 10 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. प्रथमेश माने हे नाव मात्र चर्चेत आलंय, परंतु राहुलकडे सुद्धा क्षमता आहे कमबॅक करण्याची. काय षटकार ठोकला अगदी आपण पाहिलं मिड विकेटच्या दिशेला आणि या सामन्याचं समीकरण बदलताना पाहायला मिळालं. पुन्हा एकदा आक्रमण, परंतु आता शतरक्षक तैनात. लॉंग ऑनच्या दिशेला झेल टिपलाय झेल. प्रथमेश मानेचा संपलाय खेळ. काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. जो प्रथमेश माने चांगली फलंदाजी करत होता त्याला परतावं लागतंय आणि मॅचचं समीकरण 9 चेंडू 22 वरती नक्कीच मॅच येऊन पोहोचली. चंदू सर, काय सांगाल, ही मॅच शेवटपर्यंत रोमांचक होईल का? ज्या प्रथमेशने देखील आशा जागृत केल्या होत्या तेही माघारे परतले, जसं विजय पाबळे. त्याचबरोबर जर पाहिलं तर खूप चांगले आसिफ खेळडे, परंतु ही टीम हार मानणारी नाहीये. म्हणजे जरी दोन्ही आघाडीवीर माघारी परतले, 100चं लक्षात मला वाटलं हे कोलमडतील, परंतु एक येतोय तो हिरा मात्र या ठिकाणी चमकताना पाहायला मिळतोय. परंतु राहुल यांनी घेतलेली ही विकेट टीमला एनर्जी देणारी असणार आहे. त्या षटकाराचं प्रत्युत्तर इकडे जरूर दिलंय. 9 चेंडू आणि 22, म्हणजे हे येणारे 3 बॉल खूप महत्वपूर्ण असणार आहेत. नवीन बॅटर येत आहेत शुभम शिंदे. 3 चेंडू खूप महत्वाचे. या 3 चेंडूवरती किती धावा येत आहेत, शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवल्या जात आहेत, हे खूप महत्वाचं. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे शुभम शिंदे पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला विजय कापसे, दुसऱ्या बाजूला शुभम शिंदे. गोलंदाजी मार्कवरती राहुल सातव. ऑफसाईडच्या दिशेला चेंडूला नक्कीच जे खेळून काढले. सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चपळाई आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावा त्या ठिकाणी मात्र पूर्ण केल्या जातील. धावफलक या 2 धावांच्या साह्यानं पोहोचेल 81 वरती. शेवटचे 8 चेंडू 20 धावांची गरज. 8 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी आलेत. ही नामवंत स्पर्धा, मानाची स्पर्धा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी आलेत आणि एक चांगली मॅच पाहतायत. पुन्हा एकदा राहुल सातव. चांगला चेंडू राहुल सातवचा. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. अनुभव फार मोठा आहे, कर्णधार आहे राहुल सातव आणि चांगली कामगिरी नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 7 चेंडू 20 धावांची गरज. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येत आहेत ते देखील खूप महत्वाचं ठरेल. राहुल तयार होताना जो आपल्याला पाहायला मिळेल. समोर आहे शुभम शिंदे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय लॉंगॉनचा शतरक्षक येईल चेंडूवरती. त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. केवळ सिंगल शेवटच्या चेंडूवरती आणि मॅचचं समीकरण त्या ठिकाणी बदलताना पाहायला मिळेल. आता शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांचं लक्ष. 6 चेंडू आणि 19 धावांचं लक्ष तसं पाहिलं तर मोठं आहे, परंतु क्रिकेटची भाषा जर या ठिकाणी पाहिली तर अशक्य सुद्धा नाहीये. आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कुणाला वाटलंही नसेल की ही मॅच अशी होईल, अशी बनेल, परंतु खूप सारे या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या डावातील मात्र उलटफेर पाहायला मिळाले, एफर्ट्स पाहायला मिळाले आणि त्यामुळे 82 पर्यंत तर पोहोचलेले आहेत. आता म्हणत असेल काही जण, यार आपण 10-15 रन जास्त खर्च केल्या, नाहीतर ही मॅच आपल्या आवाक्यातच होती. आणि टाइम संपल्या कारणाने एक खेळाडू आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे. म्हणजे सर्कलच्या बाहेर जेवढे प्लेयर होते त्यातील एक खेळाडू आपल्याला सर्कलच्या आतमध्ये वाढवायचा आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. तर ही सुद्धा जमेची बाब असणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण एक खेळाडू जास्त बाहेर नाही आहे. निलेशदादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून धनकवडी पुणे एक अशी स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे जी मात्र सगळ्यांच्या आवडती स्पर्धा पाहायला मिळते आणि सगळ्या बाबी या ठिकाणी पूर्तता करताना या स्पर्धा पाहायला मिळते. आणि आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर दुसरा दिवस आहे. एक रंगलेली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या वर्षी श्रीतेज चरोली पुणे, दुसऱ्या वर्षी आलोक 11. यावर्षी कोण जिंकणार याची चर्चा आहे. तर नक्कीच प्रेक्षक राजाच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागून दुसरा दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा नक्कीच जे खेळवली जाते. 6 चेंडू 19 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 82 वरती 6 गडी बाद आहेत. पाहिजे की सामना वाचवला जाणार का, की 6 चेंडूमध्ये 19 धावा पूर्ण होणार. येणारा काळ, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. रोमांचक मॅच, रंगतदार मॅच, अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 19 धावांची गरज आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय अमर साळवे.
पोलीस छत्र्या कार्यरत आहेत. एक सुरेख झेल देखील टिपला अमर साळवे यांनी. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय डायरेक्ट हिट आहे आणि फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये 7वा धक्का धावबादच्या स्वरूपात लागताना पाहायला मिळतोय. अज्जूचं कौतुक करावं लागेल. अज्जूने थ्रो देखील अशा एंडला केला जिकडे नवीन बॅटर येईल याची काळजी देखील घेतली आणि ही समय सूचकता अज्जू बेपार इकडे देखील पाहायला मिळते. जुन्नरच्या बेल्लेगावचा खेळाडू आहे. यष्टीरक्षकाची भूमिका सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने निभावतोय आणि इकडे एक चांगला बॉल येताना पाहायला मिळाला. कारण अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 19 षटकाराचीच भाषा बोलावी लागेल. तर नक्कीच आक्रमकतेची फार मोठी गरज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमर साळवे चांगली सुरुवात त्या ठिकाणी मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 5 चेंडू 19 धाबांची गरज. 82 वरती 7 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. आलोक 11 विरुद्ध दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला हा संघर्षमय मुकाबला. हा फटका अगदी आपण पाहतो आहे. थोडासा मिस टाइम. सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉल केलाय आणि अगदी आपण पाहतोय दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण होताना जी पाहायला मिळते. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांचं लक्ष. आक्रमक फलंदाजीची खूप मोठी गरज मैदानाच्या आतमध्ये. चंदू सर. यस, गरज आहे जरूर, परंतु खेळाडू सुद्धा तसाच बॅटिंग करतोय. अमित राऊत आहेत आणि या खेळाडूला आम्ही कित्येक स्पर्धा गाजवताना आणि षटकार मारताना सुद्धा पाहिलंय. मॅन फ्रॉम मोहकल खेड. हा चेंडू अगदी आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, स्थिरावतोय. डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतंय. आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांचं लक्ष. स्फोटक फटक्यांची गरज आणि क्षमता आहे अमित राऊत मध्ये. पाहिजे की या चेंडूवरती काय घडणार आहे. 3 चेंडू 17. मॅचचं समीकरण अमित राऊत ऑन स्ट्राईक, तर गोलंदाजी मार्कवरती अमर साळवे. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूवरती अमर साळवेची नक्कीच पाहायला मिळते. हा चेंडू वाईड असेल, हा चेंडू खराब स्वरूपाचा असेल. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलते. आता 3 चेंडू 16 धावांची गरज. चंदू सर. ऑप्टमच्या बाहेर पिचिंग ठेवली जाते, चाणाक्षरित्या गोलंदाजी केली जाते. अमित राऊत देखील काही कमी नाही आहे. JPL मध्ये आम्ही लगातार 5 षटकार देखील मारताना या खेळाडूला पाहिलंय. त्या ठिकाणी आक्रमण तर केले, परंतु शतरक्षक चेंडूच्या खाली आणि अमित राऊतला देखील परतावं लागेल. धक्का क्रमांक 8. अमित राऊत बाद. काय केले, पहिल्या डावात बॅटिंग केली आहे, त्यानंतर बॉलिंग केली आहे. सीमारेषेवर सूर मारून बॉलला सिक्सर अडवलाय. त्यानंतर जर पाहिलं तर आता कॅचेस देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणावर त्यांनी पकडलेले आहेत. म्हणजे या मॅचमध्ये राहुल सातव हा खूप मोठा फॅक्टर राहिला आणि नक्की या ठिकाणी आठवा. जर तो षटकार अडला गेला नसता तर आता परिस्थिती आणखी वेगळी असती. परंतु जर तर नाही चालत क्रिकेटमध्ये, कमबॅक केले त्यांच्या टीमने, आलोक 11ने. तर नक्कीच ग्रेट ऑलराऊंडर कशाला म्हणतात हे राहुल सातवनं मात्र दाखवून दिले. स्वतः कर्णधार आहे आणि जबाबदारी नक्की स्वीकारली. मैदानाच्या आतमध्ये चांगला परफॉर्मन्स नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. अगदी आपण पाहतोय समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतंय. JP अर्थात जयप्रकाश राऊत मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो आहे. शेवटचे 2 चेंडू 16 धावांचं लक्ष. एक्स्ट्रा रनची नक्कीच वाट पाहावी लागेल. अवांतर धावांची वाट पाहावी लागेल. मॅच एका बाजूला कठीण नक्कीच झाली मैदानाच्या आतमध्ये दीपक दादा प्रतिष्ठान नांदवली टीमसाठी. हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक येईल चेंडूच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक 9 मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय विकेटचं पतन.
औपचारिकतेकडे मॅच आता मात्र पाहायला मिळाली, परंतु तरी सुद्धा या मॅचमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन झालं हे तेवढं महत्त्वाचं आहे. या अगदी रात्रकालीन मॅचमध्ये 85 धावा करणं हे सुद्धा काही कमी नाही आणि हीच जमेची बाब मात्र दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवलीची पुढच्या मॅचसाठी सुद्धा राहू शकते. हा चेंडू अगदी आपण पाहतोय शतरक्षक येईल चेंडूवरती, त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल, परंतु मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये संपली. एक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय आलोक 11 या टीमनं मात्र मिळवलेला विजय. अगदी आपण पाहतोय जबरदस्त परफॉर्मन्स त्या ठिकाणी दिला, परंतु संघर्ष दुसऱ्या बाजूला दीपकदादा प्रतिष्ठानाचा देखील पाहायला मिळाला. तब्बल 86 धावा त्यांनी देखील मात्र त्या ठिकाणी मात्र बनवल्या. एक चांगला संघर्ष, चांगली फायटिंग त्या ठिकाणी दीपकदादा प्रतिष्ठानाची देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि या 14 धावांनी हा सामना आलोक 11 टीमनं मात्र जो जिंकलेला आहे. प्रवीण सर, अष्टपैलू कामगिरी करत असताना ज्याने 1 विकेट घेतली, 2 षटकं टाकली, 3 कॅच घेतल्या आणि 49